सगळ्यांना नमस्कार. समाजशास्त्राच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. समाजशास्त्र किती सुंदर, सहज, सोपं नाव आहे समाजशास्त्र. सिंपल. येस. काय याचा अर्थ तुम्हाला वाटतो? तुम्ही अजून समाजशास्त्र फार अभ्यासलं नसेल किंवा अभ्यासली असेल, थोडंफार वाचन केलं असेल, पण हे पाहिल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? काय असेल या विषयामध्ये? इज जस्ट काय तुमचा अंदाज? हा शब्द पाहिल्यानंतर काय जाणवतं? सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये शब्द आहे समाज, सोसायटी. बोलायचं आहे या सत्रामध्ये. आपल्या शिक्षण व्यवस्थेने आपल्याला बोलायचं नाही असं शिकवलेलं आहे. बरोबर आहे. 10-10, 15-15 वर्ष आपण अशा व्यवस्थेतून येतो ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त ऐकायची सवय आहे. आणि मग ते जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या वर्तनामध्ये इनबिल्ट होतं आणि मग आपल्याला एकदम असं बोलता येत नाही किंवा बोलल्या जात नाही. तर ते सुद्धा अनलर्निंग इथे आणि मग रिलर्निंग इथे या सोशिओलॉजीमध्ये होत असतं. तर समाज, सोसायटी, समाजाशी जे काही संबंधित आहे त्या सगळ्यांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. हा खूप महत्वाचा शब्द आहे. या एका शब्दामुळे हा विषय टेक्निकल बनतो. गेटिंग मो इट्स नॉट ओनली की असं काहीतरी तुम्हाला वाटलं आणि तुम्ही काहीतरी कमेंट करता आहात, तुमचे मत मांडत आहात आणि तुमची काही एक स्पेक्युलेशन्स आपण ज्याला म्हणतो की एक अंदाज आहे ते तुम्ही मांडत आहात, ते इथे येत नाही. समाजशास्त्र म्हणजे समाजाचा अभ्यास आहे आणि तो सुद्धा वैज्ञानिक पद्धतीने आहे. मग समाजाचा अभ्यास म्हणजे काय काय येतं? आपण सगळे समाजाचे भाग आहोत. आपण म्हणतोच की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, राईट? सामाजिक प्राणी आहे. काय त्याची वैशिष्ट्य आहेत सांगा, जे समाजाशी जोडली गेलेली आहेत, आपल्याशी संबंधित आहेत? काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात आधी की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजात त्याला राहायला आवडतं. एकटं तर राहू शकत नाही फार काळ. एकटे आपण राहत असतो आयुष्यामध्ये. या वयोगटात तर तुम्हाला तसे टप्पे येत असतील, कोणाशी बोलायची इच्छा होत नाहीये, 5-6 दिवस अगदी ब्रेकअप झालेला आहे, त्याच्यामुळे कोणी अगदी तुम्ही एकदम आयसोलेशन मध्ये गेलेला आहात, काही जुनी गाणी ऐकत आहात किंवा आताच्या नवीन गाण्यांमध्ये जे तुम्हाला तुमच्या मनस्थितीशी संबंधित आणि त्याला तुम्हाला थोडंसं पूरक वातावरण निर्माण करेल अशी गाणी आपण ऐकत असतो. हे खूप थोड्या वेळासाठी असतं. परत आपण सोसायटीमध्ये जातो, एंगेज होतो, राईट? या सोसायटीचे कोणकोणते घटक आहेत मग असे? सगळ्यात आधी आहे आपलं कुटुंब. कुटुंब तिथूनच सुरुवात होते ना. आपल्याला जैविक प्राण्यापासून मनुष्य सामाजिक प्राणी बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती कुटुंबामध्येच होत असते सगळ्यात आधी. त्याला आपण समाजिकीकरणाची प्रक्रिया म्हणतो किंवा सामाजिकीकरणाची प्रक्रिया, सोशलायझेशन. कसं वागायचं, कसं बोलायचं, आपण कोण आहोत, इतर कोण आहेत, सगळे आपली संस्कृती काय आहे, सगळ्या गोष्टींची ओळख करून देणारी पहिली सामाजिक संस्था कुटुंब आहे. इथून सुरू होता हा प्रवास. बरोबर आहे? मग पुढे शाळा म्हणूयात आपण. शाळा ही सामाजिक संस्था, जे आपण कुटुंबामध्ये शिकतो त्याच्या पुढचा टप्पा त्या शाळेमध्ये शिकवलं जातं की आता याला कुटुंबाच्या त्या सामाजिक मूल्यांचा परिचय झालेला आहे. आता त्याला जगाचा, त्या देशाचा, त्या राज्याचा परिचय व्हावा, तो एक चांगला नागरिक बनावा, या हेतूने शाळा नावाची सामाजिक संस्था काम करते, राईट? मग इथून पुढचा टप्पा कोणता येतो? ओके, आरोग्यामुळे समाजशील प्राणी. ओके, चालेल, ठीक आहे, तो एक मुद्दा घेऊ आपण. पण महत्वाचा दुसरा टप्पा आहे तो रोजगार, एम्प्लॉयमेंट, शिक्षणातून रोजगार मिळवणं. हे सगळं आपण वर्करने पाहतो. याचे अजून आयाम मी सांगणार थोड्या वेळाने. रोजगार मिळवणं, राईट? रोजगार मिळवणं किंवा पॅरलली याच्याशीच पुढचा जो टप्पा येतो तो म्हणजे मग विवाह. हे याच्या नंतर येणारा टप्पा असं आपण म्हणूयात आजच्या संदर्भानुसार, राईट? विवाहानंतर परत मग कुटुंब संस्था. खूप छोटासा एक प्रवास मी तुम्हाला इथे मांडत आहे. मग याच्यामध्ये अजून एक महत्वाचे घटक आहेत ते म्हणजे नातेदारी व्यवस्था, आपले रिलेटिव्ह. अच्छा, तुम्हाला म्हणताय का? त्यांना नाही, ऑनलाईन स्टुडंट्स तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसत, म्हणजे बोर्ड व्यवस्थित दिसत आहे ना? बोर्डवर जे लिहित आहे मी ते. ओके ओके, त्यांना व्यवस्थित दिसते. इकडे मे बी त्याचं काही टेक्निकल रिझन असेल. तुम्ही बोर्डकडेच पहा, राईट? ठीक आहे. नातेदारी व्यवस्था, राईट?
मग याच्यात अजून एक महत्वाचा टप्पा येतो, आपण फक्त किती सहज सहज मांडतो पण हे असं आहे का, नाही. मग इथे तो दुसरा महत्वाचा टप्पा, आपली ओळख, सामाजिक अस्मिता, आपण कोण आहोत हे सुद्धा शिकवलं जातं ना समाज कुटुंबामध्ये. का कुटुंबामध्ये फक्त तू कसा चांगला नागरिक बनला पाहिजे, तुझी कोणती कर्तव्य आहेत एवढंच शिकवते कुटुंब व्यवस्था? अजिबात शिकवत नाही तसं. ह्या अस्मिताच मुळात कुटुंबात विकसित होतात. जातीय अस्मिता, धार्मिक अस्मिता, प्रादेशिक अस्मिता, अजून जेंडर, लिंगभाव. तू मुलगा आहे, तू मुलगी आहे, मुलगा असल्यावर मग तू कसं वागायचं आहे, मुलगी असल्यानंतर आपल्या समाजामध्ये मुलगी कशी वागते, हे सगळं शिकवणारी संस्था म्हणजे कुटुंब. राईट. आणि मग आपण म्हणतो की जाती व्यवस्था संपत नाही भारतातून. प्रश्न आहे युपीएससी मध्ये, जीएस मध्ये 2019-20च्या दरम्यानचा, की इतके प्रयत्न करून सुद्धा भारतातली जाती व्यवस्था संपत नाहीये. चर्चा करा. कशी संपणार? जाती व्यवस्थेचा जन्मच कुटुंबात होतो आणि विवाहाच्या माध्यमातूनच ती जाती व्यवस्थेचं सातत्य आहे. जाती व्यवस्था, लग्न जातींमध्येच होतं ना बऱ्याचदा भारतीय समाजामध्ये, प्रामुख्याने मी म्हणतोय. आंतरजातीय विवाहाचं प्रमाण खूप अजूनही तुलनेने कमीच आहे. तर आपण आंतरविवाही समूह आहोत, म्हणजे का आपल्या जातींमध्ये लग्न करतो आणि मग म्हणायचं की जाती व्यवस्था संपत नाहीये. तुमच्या लक्षात येतंय कसं एक हिपोक्रॅटिक बिहेवियर आहे मनुष्याचं? हे संपणार नाहीये. याचं कारणच आहे की या व्यवस्थांनी जात, धर्म, प्रदेश, लिंगभाव आणि यासारख्या अनेक अस्मिता या आपल्या मनावर बिंबवलेल्या आहेत आणि त्याच्यातून बाहेर येणं जवळजवळ अशक्य होऊन जातं त्या व्यक्तीला. काही व्यक्ती प्रयत्न करतात आणि बाहेर येतात, दॅट इज डिफरंट थिंग. हे समजलं? या सगळ्यांमुळे मनुष्य हा एक आपण म्हणतो की समाजशील प्राणी. हे निगेटिव्ह डायमेन्शन्स मी तुम्हाला सांगतोय. एक जनरल एक ओव्हरव्ह्यू मी तुमच्या समोर मांडत आहे. राईट. लिंगभाव, जेंडर. मला आठवत असेल लहानपणापासून कुटुंबाने तुम्हाला शिकवलं असेल की मुलगा असल्यानंतर काय काय तू केलं तर चालेल, मुलगी असल्यानंतर तू कसं कसं वागलं पाहिजे. राईट. आणि ते फक्त शिकवणं नसतं, त्या पद्धतीने त्या व्यक्तीच्या वर्तनावर सुद्धा नियंत्रण प्राप्त होतं. ही जी चर्चा करतोय ना मी, वर्तनावर नियंत्रण प्राप्त करतोय, हे झालं सोशिओलॉजी. राईट. त्या मुलीला कधीही लक्षात येत नाही की आपण जेंडर डिस्क्रिमिनेशन हे लहानपणापासून अनुभवत आहोत. हे लक्षात न येणं याचं कारणच असतं की सोशिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह नसतो. तो पर्स्पेक्टिव्ह असेल तरच तुम्हाला या गोष्टी समजतात. आता हे खूप जनरल झालं तरी जेंडर डिस्क्रिमिनेशन वगैरे, आता याची थोडी दाहकता मी तुम्हाला सांगतो. राईट. आहे का जेंडर डिस्क्रिमिनेशन आज समाजामध्ये होतं का? लिंगभाव आधारित भेदभाव काही प्रमाणात होतो. राईट. माझा अनुभव असा आहे की शहरी मुलांना या गोष्टींची ती दाहकता फारशी माहितीच नसते. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, शहरी मुलं म्हणजे त्या एका विशिष्ट शहरी वातावरणात वाढलेली मुलं असतात, जे पाहतात की माझी आई नोकरी करत आहे, माझी बहीण नोकरी करत आहे, ती कमवते आहे. यावरून भेदभाव नाही अशी एक धारणा झालेला तरुण वर्ग दिसतो समोर, की काय सगळं छान तर चाललंय, व्यवस्थित तर चाललंय. बरोबर आहे. तुम्हाला सुद्धा हे असं वाटणं स्वाभाविक आहे की फार काही तीव्रता नाहीये. ही तीव्रता लक्षात येण्यासाठीच सोशिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह आवश्यक आहे. म्हणून सुद्धा अधिकाऱ्यांना हा विषय महत्वाचा. इट्स नॉट अ सब्जेक्ट, इट्स अ पर्स्पेक्टिव्ह. सोशिओलॉजी इज नॉट अ सब्जेक्ट, इट्स अ पर्स्पेक्टिव्ह. माइंड इट वेल. म्हणजे शिवाजी महाराज ही काही व्यक्ती नाही, हे पर्स्पेक्टिव्ह आहे. तुमच्या लक्षात येतं? इट्स अ पर्स्पेक्टिव्ह. तुम्ही त्या पर्स्पेक्टिव्ह, हा खूप ब्रॉड आहे विषय. त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही जर गोष्टी समजून घेतल्या तर समजतात. आता ही जेंडर डिस्क्रिमिनेशनचा अनुभव मग काय, ज्यावेळेस आपण आपल्याला हे कळलं पाहिजे की बघा हे कुटुंबाशी संबंधित आहे आणि विवाहाशी संबंधित आहे. हुंडा पद्धत आहे का? हुंडा घेतला जातो? डावरी का नाही? राईट. डावरी हे किती छान पैकी, आता अगदी असं ओरबाडून घेण्याची पद्धत थोडी कमी झाली असेल, परंतु आजही हुंडा घेण्याची पद्धत सरसकट आहे, सगळीकडे आहे. त्याचं स्वरूप फक्त बदलत आहे. ते बोलताना, मागताना, बोलणाराही म्हणजे मागणाराही असा मागत नाही की मागितल्यासारखं वाटेल.
आणि देणाराही अशा पद्धतीने देतो की तो हुंडा दिला असं वाटत नाही, परंतु हुंडा नावाची व्यवस्था ही भारतामध्ये अत्यंत व्यवस्थित प्रस्थापित आहे. मग काय आहे याचं वस्तुस्थिती? भारतामध्ये साधारणतः 8,000 मुली दरवर्षी हुंडा बळी पडतात. हुंडा बळी म्हणजे हुंडा डेथ, डावरी डेथ. हे मी सांगत नाहीये, हे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो चा डेटा आहे. 2023 अजून पब्लिश केलेलं नाही त्यांनी, मी वाट पाहतोय कधी करतात. 2022 पर्यंतचा डेटा आहे. 7,500-7,800 साधारणतः ऍव्हरेज आपण म्हणूया दरवर्षी. हा डेटा मी 2013 पासून म्हणजे मला आठवते टाइम्स ऑफ इंडिया मध्ये न्यूज होती की भारताने 3 वर्षामध्ये 21 ते 22 हजार तरुण मुलींना आत्महत्या करायला भाग पाडलं. हुंडाबळींची संख्या भारतातली आहे 8,000 तरुण मुलींची. अजून मी बाकीच्या पद्धतीच्या जेंडर बेस्ड व्हायलन्स, लिंग आधारित हिंसेची उदाहरणं सांगत नाहीये. हे सिरियस आहे. दिस इज समथिंग व्हेरी सिरियस. म्हणजे आपण याला ओव्हरलुक नाही करू शकत की नाही त्यांना वाटलं म्हणून त्यांनी जीव दिला, असं नाही आहे. हे या पितृसत्ताक व्यवस्थेचं विभिन्न रूप आहे की ज्यामध्ये त्या तरुणीला आता पर्याय नाहीये की बाप पैसा नाही देऊ शकत आहे, बापाने शेती विकली आहे, बापाने कर्ज करून ठेवलंय, याच्यापेक्षा जास्त माझा बाप पैसा देऊ शकत नाही, तू मला नोकरी पण करू देईना, मग आता माझ्यासमोर पर्याय काय, तर मी जीवच देते. अशी परिस्थिती निर्माण करणारी व्यवस्था हा सुद्धा भारतीय समाजाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य राहिलं आहेच. म्हणजे इंडियन सोसायटीच्या फीचर्स मध्ये मी हा भाग शिकवतो, पेट्रियार्कल नेचर ऑफ इंडियन सोसायटी. आणि भारताचंच नाही, हे जगभरातल्या समाजाचं वैशिष्ट्य आहे. तीव्रता कमी अधिक आहे, एवढाच फरक आहे. या सगळ्यांची चर्चा करणारा विषय आहे समाजशास्त्र. आता हा पैलू एक तुमच्या समोर मांडला, राईट. आपल्या सिलेबसमध्ये अजून एक पुढे युनिट आहे, सिलेबसची चर्चा मी करणारच आहे, राईट. इथे एक सांगतोय, ज्योत्स्ना सांगते की बस्ता मूवी बघू. ज्योत्स्ना नक्की बघितला आहे तो चित्रपट मी. ज्यांनी बघितला नसेल तो सुद्धा त्यांनी तो चित्रपट पाहावा. चित्रपट सुद्धा खूप छान असतात ऍज अ, म्हणजे मी सांगणार आहे रिसोर्सेस, काय काय अभ्यास, कोणकोणत्या माध्यमातून अभ्यास करावा. चित्रपट बघा. चित्रपट बघून जे तुम्हाला कळेल ना ते तुमच्या उत्तरात पण येईल. सोशिओलॉजीला ना इतर विषयांसारखे अभ्यास नाही करावा लागत. सोशिओलॉजीला अभ्यास करण्याची पद्धतच वेगळी आहे, कारण हा विषयच वेगळा आहे. ऍज आय टोल्ड यू, इट्स नॉट अ सब्जेक्ट, इट्स अ पर्स्पेक्टिव्ह, राईट. त्याची चर्चा मी थोड्या वेळाने करतो, राईट. गेटिंग माय पॉइंट. तर अशी अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ भारतामध्ये तुम्ही डेली वेजेस पाहिले असतील, नाक्यांवर उभे असतात मजूर अड्डा पण आहे काही काही ठिकाणी, राईट. डेली वेजेस आपण त्याला म्हणतो. रोजंदारीवर काम करणे. ग्रामीण भागात तर दिसतातच, शहरी भागांमध्ये तर आता अशी थवेच्या थवी दिसतात मजुरांचे की थांबले आहेत कामाच्या शोधासाठी. हे तिथे नदी पात्र ज्याला आपण म्हणतो तिथे सुद्धा तुम्हाला सकाळी दिसतात अशी लोक. किंवा मार्जाला तर खूप मोठा मजूर अड्डा आहे, येरोड्यामध्ये खूप मोठा मजूर अड्डा आहे. भारतामध्ये सर्वात जास्त आत्महत्या करणारा घटक कोणता आहे? व्यवसायानुसार कदाचित वाटेल तुम्हाला शेतकरी. एक्झॅक्टली, शेतकरी 2 नंबरवर आहेत. मजुरांची आत्महत्या भारतामध्ये सर्वात जास्त आहे गेली 4 वर्षापासून, 5 वर्षापासून साधारणतः. 2022 मध्ये डेली वेजर्सची आत्महत्या किती आहे भारतामध्ये? 45,000 एका वर्षात. माझा लेख आहे सकाळमध्ये त्याच्यावर, याच्यावरही लेख आहे आणि याच्यावर सुद्धा आहे. 44 ते 45,000 एका वर्षात. म्हणजे 2021 मध्ये सुद्धा 43,000 आहे, 2020 मध्ये 42,000, असा हा आकडा वाढत जातो आहे. हे समजायला पाहिजे आपल्याला की 43 आणि 45,000 रोजंदारीवर काम करणारे मजूर या व्यवस्थेमध्ये जगू शकत नाहीत आणि जीव देत आहेत. त्यांनी दिलेल्या जीवामुळे, त्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे त्यांचे जे कुटुंब आहे ते आता उघडं पडणार आहे. त्यांच्या मुलाबाळांचा प्रश्न, त्या बायकांचा प्रश्न, घरामध्ये असणाऱ्या वरिष्ठ किंवा ज्येष्ठ नागरिक, आई वडील असतील त्यांचा प्रश्न, हे गंभीर प्रश्न आहेत. कसं शहरीकरण आपण तयार करून ठेवत आहोत? शहरीकरण, अर्बनायझेशन, अर्बन सिस्टीम्स सिलेबस मधला भाग आहे हा. इजंट इट व्हेरी सिरियस, व्हेरी थ्रेटनिंग? भयंकर नाहीये का हे सगळंच? या सगळ्यांची चर्चा करणारा विषय सोशिओलॉजी. फक्त आकडे नाही, त्या आकड्यांचं अर्थनिर्वचन करणे हे सोशिओलॉजीचं काम आहे.
आणि सोशिओलॉजीच्या सिलेबस मधला भाग आहे. युनिट नंबर 2 मध्ये ही चर्चा करतो आपण. अर्थ निर्वचन, की जे दिसतं तसंच असेल असं नाही म्हणणारा एक समाजशास्त्रज्ञ होता मॅक्स वेबर. आणि मग त्याने मांडलं इंटरप्रिटिव्ह सोशिओलॉजी, अन्वयार्थ समाजशास्त्र, की जे दिसतंय म्हणजे फक्त आकडे आहेत, त्या आकड्यांना बोलतं करावं लागेल ना, लोकांशी बोला, चर्चा करा, राईट. म्हणजे सोशिओलॉजीमध्ये 2 आहेत. एक आहे प्रत्यक्षवाद, हे फक्त शब्द लक्षात ठेवा, हे काही आता लगेच समजून घेण्याची गरज नाहीये. प्रत्यक्षवाद, पॉझिटिव्हिजम, ते काय म्हणतायत की आकडे महत्वाचे आहेत. खूप सोपं करून सांगत आहे तुम्हाला, आकडे महत्वाचे आहेत. फॉर एक्झाम्पल की 10% टक्केवारीमध्ये आपण बोलतो ना, आकडे महत्वाचे आहेत. परंतु किंवा जे दिसतं तेच खरं माना. मग काय दिसतं शहरांमध्ये तुम्हाला? शहरांमध्ये तुम्हाला दिसतात मोठमोठे फ्लायओव्हर, शहरांमध्ये दिसतात की महिला नोकरी करतायत, चांगला पगार कमवत आहेत, दिसतंय शहरांमध्ये. शहरांमध्ये तुम्हाला एक दिसेल की अनेक महिला शाळांमध्ये शिक्षिका म्हणून काम करतायत, बरोबर आहे. हे झालं वर्करनी दिसणं फक्त, हे म्हणणारी एक शाखा आहे प्रत्यक्षवाद. मॅक्स वेबर नावाचा समाजशास्त्रज्ञ, एक्सलंट सोशिओलॉजिस्ट, मॅक्स वेबर म्हणतोय की हे जे दिसतंय ना, हे दरवेळेला असेलच असंही नाही, आणि सत्य रियालिटी दरवेळेला दिसेलच असं नाही. तुमच्या समजतंय? जर आपण फिलॉसॉफिकल लेवलला जातो आहोत, राईट. चित्रपटांमध्ये गाणी ऐकली असतील तुम्ही ही, किंवा अनुभवलं पण असेल की मला त्या व्यक्तीबद्दल खूप प्रेम आहे, पण मी एक्सप्रेस केलेलं नाहीये. काही मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं आहे, बहुतेक त्यांना काही असं अशाच फिलिंग त्यांच्या पण असतील, राईट. म्हणजे काय, प्रेम आहे पण एक्सप्रेस केलं नाही. एक्सप्रेस केलं नाही म्हणून प्रेम नाही असं म्हणू शकतो का आपण? ऍब्सोल्युटली नाही. फक्त ते तुम्ही एक्सप्रेस केलं नाही. मॅक्स वेबर हेच म्हणतोय की जे दिसत नाही म्हणजे ते नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही, ते आहे, फक्त तुम्ही त्याला पाहू शकत नाही, कारण ते पर्स्पेक्टिव्ह तुमच्याकडे नाही, इन्साइट तुमच्याकडे नाहीये. तर तुम्हाला दिसतात अनेक शहरी महिला नोकरीवर जात आहेत, छानपैकी टू व्हीलरवर हेल्मेट घालून टू व्हीलरवर आपल्या ऑफिसला जात आहेत. त्याच्यावरून आपण लगेच वुमेन एम्पॉवरमेंट झालं असं म्हणण्याची गडबड करू नये. त्या शहरी महिलेला आता रोजगारही करायचा आहे आणि घरी येऊन घरातली कामं करायची आहेत. लक्षात येतंय तुम्हाला? म्हणजे ती आता डबल बर्डन घेऊन चालती आहे, की नोकरी करायची, पैसाही कमवायचा आणि घरातली सगळी कामं करायची. आणि फक्त सगळी कामं नाही, डोमेस्टिक रिस्पॉन्सिबिलिटी नाही, तर इथे भावनिक श्रम म्हणतो आपण, इमोशनल लेबर, सेवा शुश्रूषा, घरातल्या सगळ्यांची काळजी घेणे, नवऱ्याच्या समोर नेहमी असं आनंदी प्लेझेंटच प्रेझेंट होणे, त्याला आवडेल असं प्रेझेंट होणे, बरोबर आहे. हे सुद्धा भाग आहे ना या व्यवस्थेमधला. यस, म्हणजे ती आता तुम्हाला दिसते की ती जॉब करते, पैसा कमवते, झालं वुमेन एम्पॉवरमेंट. हा आहे पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह. मॅक्स वेबर म्हणतोय की त्याच्या पलीकडे जा, त्या व्यक्तीला विचारा की तुझ्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट काय आहे, तुला काय वाटतंय, तू खुश आहेस का, तुला काय अपेक्षित होतं. ती म्हणते काय, कुठनं मी शहरात आले, मला शहरी मुलगा पाहिजे होता, आता लग्न झालं, आता लक्षात येते की हे तर बरं होतं गावाकडे, निदान इतका लोड नव्हता, निदान इतकं टेन्शन नव्हतं. आता इथे मला जॉबही करावा लागतोय आणि घरातले सगळं सांभाळावं लागतंय. डबल बर्डन, युपीएससी मध्ये प्रश्न आहे याच्यावर, डबल बर्डन, त्याला डबल बर्डन म्हणतात किंवा डबल मार्जिनलायझेशन म्हणतात. तर हे फक्त दुहेरी नाही, तर डबल, ट्रिपल, 4 पट असे अनेक याचे आयाम पण आहेत. लक्षात येतंय? तर एक हिंदीमध्ये खूप छान आहे, काम पर से लौटकर स्त्रियां काम पर लौटती है. समजते? काम पर से लौटकर स्त्रिया काम पर लौटती है, म्हणजे दिवसभर जॉब करून महिला त्या घरी परत वेगळ्या जॉबसाठी रुजू होतात. डबल मार्जिनलायझेशन हे समजणं, हे सोशिओलॉजी मध्ये याची चर्चा होते. सो सोशिओलॉजी हे फक्त एक विषय आहे आणि काहीतरी तुम्ही कुटुंब व्यवस्था अभ्यासली आणि विवाह संस्था अभ्यासली, काही समाजशास्त्रज्ञ अभ्यासले आणि झाले, मार्क्स मिळाले, ते तर मिळतातच. सोशिओलॉजी हा टॉपर्स मध्ये नेहमी एक प्रायोरिटी राहिलेला सब्जेक्ट आहे अनेक वर्षापासून. म्हणजे जुनी एमपीएससीच्या वेळेला सुद्धा सोशिओलॉजी हा, ज्यावेळेस 2 ऑप्शनल घ्यावे लागत होते, म्हणजे हे खूप 2010-12 ची गोष्ट मी सांगत आहे, त्यावेळेला सुद्धा सोशिओलॉजी हा प्रायोरिटीने घेतला जाणारा विषय विद्यार्थ्यांमध्ये होता. ते टेक्निकली तर आहेच, मार्क्स मिळवून देणारा हा विषय आहेच, परंतु मार्क्सच्या पलीकडे काय मिळतं ऍस्पिरंट्सला, मार्क्सच्या पलीकडे जाऊन मिळतो पर्स्पेक्टिव्ह. हे गोष्टी समजण्याची क्षमता विकसित होते की अशी का व्यवस्था आहे, कसा एखादा व्यक्ती या व्यवस्थेचा बळी पडतो, आणि हे तो व्यक्ती बळी पडतो आहे हे त्या व्यक्तीला सुद्धा कळत नसतं. स्टॉकहोम इफेक्ट म्हणतो याला आपण सोशिओलॉजीमध्ये, की तुम्हाला लक्षात येत नाही की
ही व्यवस्था, तो समूह तुमचं शोषण करतो, हे न समजणं म्हणजे स्टॉकहोम इफेक्ट. आणि आपण त्याचं, त्या शोषिताचं, जो शोषण करणारे व्यक्ती आहे त्याचं प्रेज किंवा त्याचं आपण छानपैकी गुणगान गात असतो. आपल्या लक्षातच येत नाही ही व्यवस्था अशी आहे. या सगळ्यांची चर्चा या सोशिओलॉजीमध्ये केली जाते. कधी उगम झाला सोशिओलॉजीचा? औपचारिकपणे झाला उगम 1839 मध्ये. कोण आहे उगम करणारा किंवा कुठल्या समाजशास्त्रज्ञाने हा विषय सगळ्यात आधी, हे नाव सगळ्यात आधी दिलं सोशिओलॉजी, हे नाव ऑगस्ट कॉम्ट. ऑगस्ट कॉम्ट, राईट, फ्रेंच सोशिओलॉजिस्ट. 1839 मध्ये उगम आहे समाजशास्त्राचा, पहिलाच युनिट आहे आपला. परंतु समाजाचा अभ्यास पाश्चात्य देशांमध्ये याच्या आधी होत होता. प्लेटो आहे, एरिस्टॉटल आहे, आणि त्यांच्याकडे खूप मोठी अशी विचारवंतांची फौज आहे ज्याने समाजाचा अभ्यास केला. भारतामध्ये सुद्धा समाजाचा अभ्यास आधीपासून होत होता. महाभारत आहे, रामायण, वेद, उपनिषद, याच्यामध्ये समाजाबद्दलचं चिंतन दिसतं. पण ते समाजशास्त्रज्ञ नाहीत, हा फरक आहे. लक्षात येते तुम्हाला? म्हणजे एरिस्टॉटल, प्लेटो यांना समाजशास्त्रज्ञ नाही म्हणू शकत तुम्ही. याचं कारणच आहे की ऑगस्ट कॉम्ट पासून समाजाचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करण्याची पद्धत सुरू झाली. सायंटिफिक अप्रोच म्हणजे काय? तर म्हणजे याच्यामध्ये निरीक्षण आलं, याच्यामध्ये तथ्य संकलन आलं, राईट, याच्यामध्ये वस्तुनिष्ठता आली. मग याच्यामध्ये काय असतं? डेटा अनालिसिस. आपण हे शब्द ऐकले असेल तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला. डेटा अनालिसिस आलं आणि मग त्याचं वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडलेले निष्कर्ष, त्या निष्कर्षांचं सुद्धा इंटरप्रिटेशन आलं, अर्थनिर्वचन. असे स्टेप्स आहेत याच्यामध्ये. या स्टेप्समुळे सोशिओलॉजी हा सायन्स ठरतं, विज्ञान बनतं. आधीच्या लोकांनी अशा पद्धतीने समाजाचा अभ्यास नाही केला. म्हणजे एरिस्टॉटल समाजाबद्दल बोलतो आहे, प्लेटो बोलतो आहे, भारतामध्ये अनेक विचारवंत बोलत होते, परंतु याच्यापैकी एकाने फील्डवर जाऊन डेटा कलेक्ट करून अशा पद्धतीचं अनालिसिस केलं नाही. म्हणून ते सोशिओलॉजिस्ट ठरत नाहीत. ते सोशल थिंकर्स आहेत, सामाजिक विचारवंत आहेत, तत्वज्ञ आहेत, बट दे आर नॉट सोशिओलॉजिस्ट. सोशिओलॉजिस्ट म्हणजे या पद्धतीचा अवलंब करणारी लोक. फील्डवर जाणे, डेटा कलेक्ट करणे, मग त्याच्या अनेक पद्धती आहेत डेटा कलेक्ट करण्याच्या, आणि त्या मिळणाऱ्या डेटामधून मग तुम्ही अनालिसिस करता आणि वस्तुनिष्ठपणे जे तुम्हाला दिसतंय ते मांडता. ही झाली एक मेथड. लक्षात येते? म्हणजे कोणत्याही विषयाला शास्त्र बनण्यासाठी कशाची आवश्यकता असते? मेथडॉलॉजी, पद्धतीशास्त्र मराठीमध्ये, मेथडॉलॉजी. प्रत्येक विषयाची मेथडॉलॉजी, सायन्स, कॉमर्स, सोशल सायन्सेस, कोणताही विषय घ्या, लँग्वेजेस घ्या, प्रत्येक विषयाची एक मेथडॉलॉजी आहे. समाजशास्त्राची सुद्धा एक विशिष्ट मेथडॉलॉजी आहे. या मेथडॉलॉजीमुळे हा विषय शास्त्र बनतो. त्यामुळे 1839 पासूनच समाजशास्त्र या विषयाची औपचारिक पायाभरणी झाली आणि तिथून मग लोकांनी हा विषय सोशिओलॉजी म्हणून ऍक्सेप्ट केला. औपचारिकपणे हा विषय शिकवला गेला विद्यापीठांमध्ये वगैरे वगैरे. हा मग नंतरची पुढची सगळी प्रक्रिया आहे याच्यामध्ये. हा आहे आपला पहिला युनिट. पहिल्या युनिटमध्ये ही चर्चा आहे की समाजशास्त्राचा उगम कसा झाला, राईट. बरं, ऑगस्ट कॉम्टला 1839 मध्येच का वाटलं असं की आपण आता सोशिओलॉजी नावाच्या विषयाची सुरुवात करूयात, म्हणजे युरेका युरेका अशी का सिच्युएशन निर्माण झाली त्याच्यासाठी? तर त्याला काही कारण आहेत. त्याला कारण आहेत 17व्या आणि 18व्या शतकातील युरोप, राईट. अंधार युग होतं युरोपमध्ये. प्रचंड सरंजामशाही व्यवस्था होती. सरंजामशाही व्यवस्था काय असतं हे सांगा बरं? सरंजामशाही व्यवस्था म्हणजे काय असतं? हा, सरंजामशाही व्यवस्था म्हणजे इथे सरंजामदारच आहेत, मालक आहेत, आणि त्या मालकाला, हा मग सावकारी हा त्यातला एक भाग झाला. या मालक, जमिनीचे मालक, राईट, पैसा त्यांच्याकडे आहे, फक्त पैसा नाही तर सगळी संसाधने त्यांच्या ताब्यात आहेत, असा वर्ग की जो सगळं नियंत्रण करू शकतो, राईट. तर युरोपमध्ये ही व्यवस्था होती की सरंजामशाही व्यवस्था, की तिथे एक ठराविक वर्ग होता, मग त्याचे सुद्धा 1, 2, 3 असे वर्ग आहेत, पण त्या वर्गाच्या हातामध्ये सगळी सत्ता होती. मग त्याच्यामध्ये राजा होता, धर्मगुरू होते,
अमीर उमरा वर्ग होता, हे सगळे लोक एकाच लेवलची होती आणि त्यांच्याकडे प्रचंड सत्ता ही केंद्रित झाली होती. आणि त्या समाजामध्ये कष्ट करणारा एक वर्ग होता, तो वर्ग मात्र नेहमी तळागाळामध्ये होता. नेहमी ती पिरॅमिड सारखी व्यवस्था असते. तर हा वरचा वर्ग म्हणजे सरंजामदारांचा आणि हा जो खालचा वर्ग आहे तो म्हणजे कष्टकरी समाजाचा, लेबर्स, शेतीमध्ये काम करणारे किंवा छोटे मोठ्या उद्योगांमध्ये असणारे वर्ग, या वर्गाचं प्रचंड शोषण करणारी ही व्यवस्था होती. या वर्गाला टॅक्स भरावा लागत होता, इथल्या स्त्रियांवर अत्याचार होत होते, यांना चर्चमध्ये पटकन प्रवेश मिळत नव्हता. परंतु हा जो वर्ग होता, हा वर्ग मात्र ऐशो आरामी जीवन जगत होता. अशी युरोपची विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. मग युरोपमध्ये असं झालं, दोन महत्वाचे प्रवाह आलेत. याला 100 वर्षाचा काळ आहे, हे काही एकदम एका रात्रीत झालं असं नाहीये. 100 वर्ष, 200 वर्षी प्रक्रिया चालली. एक सगळ्यात पहिला प्रवाह आला, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये रेनेसान्स, पुनरुज्जीवन काळ. इथे लिहितो मी, फक्त तुम्ही शब्द ऐकून घ्या. पुनरुज्जीवन, रेनेसान्स, याला इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ होतो की रिबर्थ, म्हणजे पुनर्जीवन मिळालं त्या समाजाला. आणि समाज म्हणून एक युरोपमध्ये असं वातावरण निर्माण झालं की प्राचीन जी ग्रीक आणि रोमन जी संस्कृती होती, त्या ग्रीक आणि रोमन संस्कृतीचं अनुकरण करायला सुरुवात केली लोकांनी आणि हळूहळू ही सरंजामशाही व्यवस्था नाकारायला सुरुवात केली. समजतंय तुम्हाला? व्हिज्युअलाइज होतंय थोडं थोडं, राईट? की लोकांनीच उठाव केला. लोक म्हणाली बस झाला आता हे चर्चचं प्राबल्य, राजा आणि राजेशाही आम्हाला नको, हे म्हणायला सुरुवात केली लोकांनी. पुनरुज्जीवन, आणि हे प्रामुख्याने झालं कलेच्या माध्यमातून. पहिल्यांदा युरोपमध्ये मानवी भावना कलेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आल्या. म्हणजे अशा काही त्या समाजाला सवयच नव्हती या गोष्टींची, परंतु पहिल्यांदा सुरुवात झाली. हा पहिला मुद्दा. पुनरुज्जीवन नंतर दुसरे याच्यातूनच निर्माण झालेली एक लाट होती, ती म्हणजे प्रबोधन काळ. प्रबोधन, एनलाइटनमेंट, ज्याला बौद्धिक क्रांती असंही आपण म्हणतो. बरोबर आहे ज्योत्स्ना, धार्मिक प्रभाव वगैरे हे सगळे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. प्रबोधन काळामध्ये काय झालं, याच्या पुढचा टप्पा गाठला गेला. आता लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. विवेकवादी समाज बनवू लागला. प्रश्न कुणाला विचारायला सुरुवात केली? या व्यवस्थेला, सरंजामशाही व्यवस्थेला, धर्मसंस्थेला. धर्मसंस्था म्हणजे चर्च नावाच्या धर्मसंस्थेला. ख्रिश्चन धर्मामध्ये ती चर्च नावाची एक संस्था समजली जाते आणि त्याचा प्रभाव लोकांवर प्रचंड होता. प्रभाव काय, नियंत्रणच होतो. तर त्या चर्चला प्रश्न विचारायला सुरुवात केली, राजेशाहीला प्रश्न विचारायला सुरुवात केली, प्रशासनाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्न विचारायला सुरुवात झाली प्रबोधन काळामध्ये. विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला लोकांनी. चर्च काहीतरी वेगळंच सांगत होतं, भूल थापा देत होतं, धार्मिक भीती घालत होतं. लोकांनी ते सगळं म्हणजे जुगारून लावलं, नाकारलं आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली विथ द हेल्प ऑफ सायन्स, वैज्ञानिक दृष्टिकोन. राईट? आपल्या जीवनात असतं का वैज्ञानिक दृष्टिकोन? हा प्रश्न तुम्ही विचारा. राईट? वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यावेळेस आपण स्वीकारू त्यावेळेस आपल्याकडे प्रबोधन काळ येईल. आपण ज्यावेळेस प्रश्न विचारू व्यवस्थेला त्यावेळेस प्रबोधन काळ येईल. राईट? आपण अजून कुठे आहोत? अजूनही बऱ्यापैकी आपण अंधार युगातच आहोत. टेक्नॉलॉजी आली आहे पण माणसं नाही बदलली. गेटिंग माय पॉइंट? कारण अजूनही आपण त्या प्रभावातच आहोत. इथे मात्र लोकांनी तो प्रभाव जुगारून लावला आणि याचा परिणाम असा झाला की खूप मोठ्या प्रमाणामध्ये युरोपमध्ये सामाजिक बदल झाले. मग याच्यात अजून एक फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा झाली. याच आउटपुट होतं फ्रेंच राज्यक्रांती. लोकांनी त्या राजालाच फाशी दिली डायरेक्ट. विचार करा तुम्ही, एक असा देश जिथे राजेशाही अस्तित्वात आहे, फक्त अस्तित्वात नाही प्रस्थापित आहे, आणि तो राजा अत्यंत शक्तिशाली आहे. लोक गेलीत आणि त्या राजाला लटकवलं आणि असं लोकांसमोर मांडलं की बघा हे असं आम्ही केलं आहे, कारण आता लोकशाही आहे. राजेशाही जुगारणं, त्याच्यातून निर्माण झाली लोकशाही, सामाजिक मूल्य व्यवस्था बदलली, लोक वैज्ञानिक झालीत, विज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रगती होऊ लागली. त्यावेळेलाच मोठ्या प्रमाणावर दळणवळणाची साधनं वाढलीत. लोक मोठमोठ्या सागरी सफारींवर जाऊ लागलेत. त्या प्रवासातून त्यांना नवनवीन प्रदेश मिळू लागलेत, पैसा मिळू लागल्यात, संस्कृतीचा परिचय होऊ लागला.
इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये युरोप बदलत होता. आणि हे जे बदल होत होते युरोपमध्ये, त्या बदलांचा अभ्यास करणारा विषयच त्यावेळेला अस्तित्वात नव्हता. आर यू गेटिंग माय पॉइंट? ज्या वेळेस समाजामध्ये खूप बदल होतात, त्या बदलांचा अभ्यास करणाऱ्या विषयाची गरज निर्माण झाली. मग त्यावेळेला कोणता विषय अस्तित्वात होता? त्यावेळेला अस्तित्वात असणारा विषय होता तत्वज्ञान, फिलॉसॉफी. आणि हे जे काही बदल होत होते, हे बदल फिलॉसॉफीच्या आवाक्यात नव्हते अभ्यासने. गेटिंग माय पॉइंट? कारण इकडे विज्ञानवाद वाढत होता. फिलॉसॉफी हे विज्ञानवादाच्या थोडस वेगळ्या म्हणजे वेगळ्या अंगाने किंवा वेगळ्या लेवलने जातं फिलॉसॉफी हा विषय, राईट? विज्ञानाचा अभ्यास, वैज्ञानिक पद्धतींचा अभ्यास, त्यात केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी हे विषय एक डॉमिनंट सब्जेक्ट म्हणून अस्तित्वात येत होते. आजही त्याचा प्रभाव आहे आपल्यावर. मुलगा जर अभ्यासात चांगला असेल तर आपण म्हणतो सायन्सला जा. लक्षात येते तो प्रभाव कधीचा आहे? 17व्या-18व्या शतकातला आहे. आजही आहे भारतीय मनावर तो प्रभाव. तुमच्यापैकी अनेक सायन्स बॅकग्राऊंडची जर कुठली मुलं असतील इथे एक लेक्चर अटेंड करणारी, तर त्यांना त्या गणित आणि विज्ञान विषयात मार्क्स चांगले मिळालेत म्हणून ते या विषयाकडे आलेले आहेत. बऱ्याचदा असं होतं, राईट? हे कुठून आलं? 21व्या शतकात आहोत आपण. हे आलेलं आहे 17व्या-18व्या शतकात. त्यावेळेला या विषयांचं महत्व वाढलं आणि एक इंटेलेक्च्युअल वर्ग तयार झाला युरोपमध्ये, बुद्धिजीवी वर्ग, ज्याने लेखन केलं, ज्याने कविता लिहिल्या, ज्याने प्रश्न मांडलेत, संसदेमध्ये चर्चा करायला सुरुवात केली, लॉजिकच्या आधारे डिबेट्स, डिस्कशन व्हायला लागलं. या सगळ्यामुळे युरोप हा बदलत होता. या बदलांचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा त्यावेळेला अस्तित्वात नव्हती. त्यावेळेला ऑगस्ट कॉम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाटलं की आपण एक असा विषय शोधून काढावा की जो या बदलत्या समाजाचा अभ्यास करेल. आणि सायन्स, केमिस्ट्री, फिजिक्स या विषयांच्या प्रभावामुळे सोशिओलॉजीचं आधीचं नाव होतं सोशल फिजिक्स. बघा किती प्रभाव होता त्यावेळेला ऑगस्ट कॉम्पवर सुद्धा. परंतु नंतर त्याने ते नाव ड्रॉप केलं आणि नाव स्वीकारलं सोशिओलॉजी. सोशिओ म्हणजे सहचर किंवा कंपॅनियन, समाज, आणि लॉजी म्हणजे शास्त्र, समाजाचं शास्त्र, समाजशास्त्र. ही आहे सुरुवात समाजशास्त्राची. आणि मग तिथून या अशा स्पेसिफिक पद्धतीने अभ्यास समाजाचा हा समाजशास्त्राच्या माध्यमातून केला जातो. आणि मग तो खूप एक इंटरेस्टिंग प्रवास आहे त्याच्यामध्ये. मग ऑगस्ट कॉम, मग त्याच्यानंतर अनेक समाजशास्त्रज्ञ आहेत. एम.एल. दुर्खीम एक महत्वाचा आहे, मॅक्स वेबर आहे, अनेक आहेत. कार्ल मार्क्स आहे. कार्ल मार्क्स तसा थेट समाजशास्त्रज्ञ नाही, म्हणजे अशा पद्धती त्याने वापरलेल्या नाही, परंतु सामाजिक विषयाचं चिंतन असल्यामुळे तो सिलेबसमध्ये आपल्याला आहे. आणि मग आतापर्यंतचे समाजशास्त्रज्ञ, मग त्यात भारताचे समाजशास्त्रज्ञ वगैरे असं हे सगळं सिलेबसमध्ये आहे. पण हा झाला समाजशास्त्राचा उगम, राईट? आणि तो जो उगम झालाय त्या उगमावर प्रभाव कुणाचा आहे? नैसर्गिक शास्त्रांचा. नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय? हे केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, बॉटनी, याला म्हणतात नॅचरल सायन्सेस. या विषयांच्या प्रभावातून समाजशास्त्राचा उगम झाला. आता एखाद्या व्यक्तीचा प्रभाव आपल्यावर असेल तर आपण काय करतो? जस्ट जनरल क्वेश्चन. तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर कुठलं तरी एक प्रभावी व्यक्तिमत्व असेल, आयडियल पर्सन, अनुकरण करतो. एक्झॅक्टली, इमिटेशन, राईट? म्हणजे मुलं बऱ्याचदा तरुण, त्यांचे बॉलिवूड स्टार्स हे हिरो असतात, मग त्या पद्धतीचे ड्रेस स्टाईल करतील, ते हेअरस्टाईल करतील, बरोबर आहे? त्या पद्धती तो जो चित्रपटात जशी गाडी चालवतो तशी गाडी घेऊन स्वतः चालवण्याचा प्रयत्न करतील. आपल्याकडे ट्रॅफिक खूप आहे त्यामुळे चालवता येत नाही तशी, दॅट इज डिफरंट थिंग, राईट? परंतु आपण अनुकरण करतो, हे मुद्दा मान्य. अशाच पद्धतीने 1839 मध्ये ऑगस्ट कॉमने हा विषय जरी निर्माण केला वेगळा, तरी या विषयावर प्रभाव होता नैसर्गिक शास्त्राचा. त्यामुळे नैसर्गिक शास्त्रामध्ये ज्या मेथड्स वापरल्या जातात अभ्यासाच्या, हे त्याच मेथड्सचं अनुकरण ऑगस्ट कॉमने केलं सोशिओलॉजीसाठी. फॉर एक्झाम्पल, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंट्स, राईट, अनालिसिस, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, हे सगळं नॅचरल सायन्स मधला विषय आहे. त्या मेथड उचलल्यात आणि त्या मेथड सोशिओलॉजीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून सुरुवातीच्या सोशिओलॉजीमध्ये बराच प्रभाव हा नॅचरल सायन्सचा दिसून येतो. प्रयोग करणं, तटस्थपणे वस्तू विश्लेषण करणं, वस्तुनिष्ठपणे निष्कर्ष काढणं,
या गोष्टींना खूप महत्व दिलं गेलं, आजही ते महत्व आहे. त्याच्यामुळेच तर ते शास्त्र बनलं ना, नाही तर ते तत्वज्ञान बनलं असतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? हा फरक आहे. फिलॉसॉफी आणि सोशिओलॉजी मध्ये काय फरक आहे? सोशिओलॉजिस्ट फील्डवर काम करतात, फिलॉसॉफी खुर्चीत बसून जगात जाऊ शकतो. हा फरक आहे ना, कारण अमूर्त विचार आहेत ते, त्याला तुम्हाला फील्डवर जायची गरज नाही. सोशिओलॉजिस्ट फील्डवरच जाईल, डेटा कलेक्ट करेल, अनालिसिस करेल आणि मग काही मत मांडेल. हा म्हणजे हे अपेक्षित आहे सोशिओलॉजीमध्ये. तर ही आहे सोशिओलॉजीची सुरुवात. अशा पद्धतीने सोशिओलॉजीची सुरुवात झालेली आहे. राईट? येस. साधारणतः ओव्हरव्ह्यू लक्षात आला, समाजशास्त्राचा उगम कसा झाला. हा एक पहिला युनिट मधला काही भाग मी तुमच्यासमोर अगदी ब्रीफ करून मांडलेला आहे. इथे काही प्रश्न मला दिसत आहेत, क्विकली मी त्यांना ऍड्रेस करतो. बॅचचे लेक्चर असेच घेणार का? येस राधिका, मी थोड्या वेळाने या प्रश्नाकडे येतो. बरोबर आहे रोहिणी. ओके, येस रोहिणी, करेक्ट. कामगार चौक वगैरे वगैरे, राईट. येस. अजून एक उदाहरण सांगू तुम्हाला, काय बदल होत आहेत अच्छा ठीक आहे. आपण हे पाहिलं की युरोपमध्ये बदल होत होते, बरोबर आहे. या बदलांचा अभ्यास करण्यासाठी सोशिओलॉजी आलं. भारतीय समाजात काय बदल होत आहेत? काही दिसतं तुम्हाला? समाज बदलतोय का आहे तसंच आहे? हे बघावं लागेल बरं का, तुम्ही फ्युचर ऍस्पिरंट्स आहात. सांगा बरं उदाहरण जरा, काय बदल दिसतोय समाजामध्ये? येस, स्त्री सशक्तीकरणावर भर. ओके. AI आलं राधिका, गुड. अजून टेक्नॉलॉजी, व्हेरी गुड. स्त्रीसाठी सोशिओलॉजीची हेल्प होईल का? हा बदल आहे का बाळा? अंजली थांब जरा. राईट. अजून सांगा, काय बदल दिसतात तुम्हाला? विचारधारा बदलत आहे. ओके, गुड. तुम्हाला वाटत नाही का की विवाह संस्था बदलली आहे? येस येस, येतो मी त्या मुद्द्याकडे. विवाह संस्थेचं उदाहरण घेऊ, आवडीचा विषय घेऊ ना आपण, आपल्या एज ग्रुप नुसार. राईट. म्हणजे आपल्या आजी आजोबा, कदाचित त्यांचे वडील हे किस्से सांगत असतील की आम्ही तर अगदी लग्न झाल्यानंतरच हिला मी पाहिलं होतं, किंवा कुठल्या तरी एखाद्या जत्रेमध्ये, मंदिरामध्ये माझ्या आईने ती मुलगी शोधून ठेवली होती, असे आजोबा सांगतानाचे किस्से आपल्याला माहिती आहेत. राईट. हे तिथूनचा प्रवास आज लिव्ह इन रिलेशनशिप पर्यंत आलाय. इजंट इट अ चेंज? योग्य अयोग्य हा मुद्दा नाहीये आता की तो बरोबर आहे का चुकीचा बदल आहे. उदाहरण मी देतोय की बदल होतोय विवाह संस्थेमध्ये. लिव्ह इन मध्ये मुलं राहून निवड करतात जोडीदाराची, किंवा ऍटलिस्ट लग्नाच्या आधी त्या मुला मुलींची चर्चा होते, ते एकमेकांबरोबर भेटतात, डेटवर जाणे, डेटिंग, इजंट इट, आणि ठरवतात की हा व्यक्ती कॉम्पिटॅबिलिटी, हा व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे का नाही. का एकदम विहिरीमध्ये उडी मारतो आपण? म्हणजे मारू नाही शक्यतो, पाणी आहे, दगड आहे, माहित नाही आपल्याला, पण आपण ते चाचपडतो की हा व्यक्ती योग्य आहे का नाही. हा झालेला विवाह संस्थेतला बदल. आज मुलींना सुद्धा तो, बऱ्यापैकी मुली तो राईट प्रॅक्टिस करतात की मला कसा जीवनसाथी पाहिजे. आपली मतं मांडतात आई वडिलांसमोर, मुलंही मांडतात. राईट. हे अगदी 40, 50, 60 वर्षापूर्वी हे नव्हतं. हे प्रकार फार कमी होते, खूपच कमी होते. आणि त्याच्या आधी तर हे अजिबातच नव्हते. म्हणजे आई वडीलच मुलगा मुलगी जोडीदाराची निवड करत होते. आता मुलं मुली आपल्या जोडीदाराची निवड आपल्या मनानुसार, आपल्या विचारानुसार, अर्थात आई वडिलांच्या थोड्याशा त्यांच्या सांगण्यानुसार करतात. पण हा खूप मोठा बदल झालेला आहे. किती रॅपिड चेंज आहे. कुटुंबामध्ये बदल झाला का सांगा बरं? सांगा उदाहरण कुटुंबात बदल झाल्याची. येस, ऑनलाईन स्टुडंट्स बोलो. ओके, विभक्त कुटुंब म्हणूयात आपण त्याला. येस, न्यूक्लिअर फॅमिलीज, बरोबर आहे सीमा, राईट. मातृसत्ताक, ए अनुराधा, मातृसत्ताक वगैरे नाहीये काही. ओके, सेपरेट फॅमिलीज, ठीक आहे. स्मॉल फॅमिली, बरोबर आहे. जॉईंट फॅमिली 15-15 लोक आहेत घरात, 16-16, 20-20 लोक घरात. ते छोटं गावच वाटायचं घर म्हणजे. बाहेरच्यांची गरजच नव्हती, घरच तेवढी स्वयंपूर्ण होती. सगळे कमवते होते, पैसा यायचा, एक कुटुंब प्रमुख होता, तो पैशाचं डिस्ट्रीब्युशन करायचा. त्याला आवडेल त्या मुलाला जास्त प्रॉपर्टी मिळायची, त्याला न आवडणाऱ्या मुलावर थोडासा अन्याय व्हायचा. हे सगळे प्रकार जॉईंट फॅमिलीमध्ये होते. संयुक्त कुटुंब पद्धतीत भारतीय समाजाचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य.
ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, या 100 वर्षामध्ये ती संयुक्त कुटुंब पद्धती संपत 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 विभक्त कुटुंब झाली. विभक्त कुटुंबात बदल होऊन आता सिंगल पॅरेंटिंग आलं. सिंगल पॅरेंटिंग, राईट. फक्त तो आई आणि त्याचं बाळ किंवा तो बाप आणि त्याचं बाळ राहतायत, राईट. त्याच्यातही बदल होऊन आता डिंक आलंय. डिंक, कुठे आहात तुम्ही ऍस्पिरंट्स? तुम्हाला माहिती असलं पाहिजे. डिंक, डबल इन्कम नो किड्स. डबल इन्कम नो किड्स. नवरा बायकोनी लग्न करायचं आणि पैसा कमवायचा, एन्जॉय, बाकी काहीच नाही, मुलं बाळच नको. हा भारतीय व्यवस्थेत एस्टॅब्लिश होतो आहे. तुम्ही थोडेसे तुमच्या घरामध्ये थोरली भावंड असतील त्यांच्याशी चर्चा करा. हा ट्रेंड दिसेल तुम्हाला भारतामध्ये. युरोपियन ट्रेंड आहे पण भारतामध्ये दिसत आहेत मला उदाहरणं. म्हणजे मी स्वतः ओळखतो अशी 4-5 उदाहरणं मला आता हे सांगता सांगता माझ्या डोळ्यासमोर आलीत. नो किड्स, की आम्हाला मुलं बाळच नको. आम्हाला ते ओझं वाटतंय मुलं बाळ असणं. आणि मग त्याच्यात ती वेळ घालवायचा, इन्व्हेस्ट करायचा, त्यांचं शिक्षण आणि हे सगळं इतकं हे नको. आम्ही आमचं जीवन जगू, आम्ही छान देश फिरू, जग फिरू आणि आमची व्यवस्था आम्ही करू. आम्हाला मुलं बाळ नको म्हणणारा लोकांच्या कुटुंबापासून मी एंड करतो इथे. डिंक, नो किड्स. किड्स नाही तर वंशच पुढे नाही. वंश नाही तर जात पण पुढे नाही. लक्षात येईल तुम्हाला, वंश सातत्यच नाही पुढे. तर हा ट्रेंड आहे. योग्य अयोग्य ही चर्चा आता इथे मी करत नाही. हा सिलेबस मधला भाग आहे नंतरचा. डिंक, बघा, राईट. बघा किती बदल होतोय समाजामध्ये. तर अजून सांगा कशात बदल होतोय? शिक्षण पद्धतीत बदल होतोय, राईट. सांगा कसं बदल होतोय? निओ लोकल, येस, व्हेरी गुड सविता, गुड वर्ड. निओ लोकल फॅमिलीज, येस. शिक्षणामध्ये काय करायचं याचं प्राधान्य दिलं जातं. खरं आहे करे तसं? ओके, मला वाटतं पहिले असं होतं कारण पालकांना फार माहिती नव्हतं की मुलगा काय शिक्षण आहे, काय शिक्षणातून मिळणार आहे, राईट. बऱ्याचदा पेरेंट्स हे इलिटरेट असायचे किंवा थोडंफार शिक्षण घेतलं असायचं आणि मुलाला शिकवायचं ऍस्पिरेशन असायचं. तर मुलाला जे वाटेल, तुला जे योग्य वाटेल तू कर बाळा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. आता थोडं पेरेंटिंग बदललं. आता पेरेंट्सच परत शाळेत गेल्यासारखे जातात. म्हणजे मुलगा शाळेत आहे पण हे यांचं मन, पालकांचं सुद्धा मन शाळेतच आहे. तुम्ही पाहिले पेरेंट्स, शहरी पालक अगदी म्हणजे फक्त मला असं वाटतं कधी कधी त्या मुलाला बाहेर काढतो ना, हेच त्या बेंचवर जाऊन बसतील आणि शिकवा आता आम्हाला. अतिउत्साही पालक शहरांमध्ये खूप दिसतात, राईट. तर या शाळा व्यवस्थेमध्ये लक्षणीय बदल दिसेल, राईट. आश्रम व्यवस्था, जिथे गुरुकुल असायचं, तो गुरु असायचा, गुरु माता असायची आणि ती मुलं असायची. त्याचे काही लिमिटेशन्स आहेत पण आता ती चर्चा नाही. पण एक अशी व्यवस्था होती की त्या गुरुवर त्या शिष्यांचा विश्वास असायचा आणि गुरु त्या शिष्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवायचा, त्यांना तयार करायचा जीवनासाठी, राईट. आणि हा बदल होत 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 व्यावसायिक शिक्षण, LPG, जागतिकीकरण, हे ते मग त्याच्यात अनेक कोर्सेस, अनेक, आणि आत्ताची शिक्षण व्यवस्था. इथे शिक्षकांना विद्यार्थी माहिती नाही, विद्यार्थ्यांना शिक्षक माहिती नाही. शिक्षक बघा ना कॉलेजेसमध्ये जाऊन तुम्ही, पुण्यातल्या मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला हे मोठे मोठे कॉलेजेसचे फक्त तुम्हाला इमारती दिसतात आता. विद्यार्थी सगळे ग्राउंडवर नाही तर पार्किंग मध्ये आणि मास्तर स्टाफ रूम मध्ये. मास्तर म्हणतात विद्यार्थी नाही, विद्यार्थी म्हणतात मास्तर शिकवत नाही. लक्ष दे तुमच्या आहे, हा बदल आहे. आणि हे जे मोठे मोठे कॉलेजचे जे हॉल्स आहेत ते आता येत्या काळामध्ये मंगल कार्यालय म्हणून द्यावे लागतील त्यांना भाड्याने, कारण विद्यार्थीच नाही आहेत. हा बदल होतोय शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. आता शिक्षक हा, तुम्ही जर चितळे मास्तर ऐकलं असेल पु ल देशपांडेंचं, जरूर ऐका, व्हेरी इंटरेस्टिंग आहे. पु ल देशपांडेंचं कथाकथन आहे, त्यात चितळे मास्तर नावाचं एक कॅरेक्टर आहे त्यांचं. तर त्याच्यातही सांगितलं की कसा बदल झालाय शिक्षण व्यवस्थेमध्ये. तर हे चितळे मास्तर सारखे असणारे एक शिक्षक, अत्यंत स्ट्रिक्ट हाडाचे शिक्षक, ज्यांना विद्यार्थी हेच त्यांचं जीवन, इथं बदल होत होत आजचा बदललेला शिक्षक, कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन, तासापुरतं शिक्षक, तो संपला. मग तो शिक्षक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नाही, विद्यार्थी शिक्षकांसाठी उपलब्ध नाही. कॉन्ट्रॅक्च्युअलायझेशन ऑफ टीचिंग लर्निंग प्रोसेसेस, ज्याला आपण म्हणतो की कंत्राटीकरण.
फक्त रोजगाराचं नाहीये, संबंधांचं पण झालंय. मानवी संबंध हे कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत. तुम्ही हे सगळं समजून घ्या बरं, खूप इंटरेस्टिंग आहे की तू माझा शिक्षक आणि मी तुझा विद्यार्थी, फक्त कॉन्ट्रॅक्च्युअल 2 महिन्यापुरता, राईट. असेच रिलेशन झालेत मैत्रीचे पण. तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज दॅट वर्ड, एक ट्रेंड आहे फ्रेंड ऑन ए रिक्वेस्ट. म्हणजे जर तुम्हाला खूप एकटं वाटत असेल, तुम्हाला मित्रमैत्रीण पाहिजे असेल, तर तुम्ही त्या नंबरवर फोन करायचा आणि ती व्यक्ती तुमच्याशी मित्रमैत्रिणीसारखे मग गप्पा मारेल. इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगितलं, तुम्ही ChatGPT मध्ये टाकून बघा की आय एम फिलिंग लोनली, प्लीज डिस्कस समथिंग विथ मी. ते लगेच पटकन उत्तर देईल तुम्हाला. म्हणजे आता तर माणसाची गरज नाही, टेक्नॉलॉजीच तुमचं मित्र होणार आहे. हा बदल झालेला आहे मानवी संबंधांमध्ये, मानवी व्यवहारामध्ये, मानवी जीवनामध्ये. या सगळ्यांचा अभ्यास सोशिओलॉजीच करतं. एकमेव विषय आजच्या काळातला. आणि हे थेट संबंधित आहेत ना आपल्या जीवनाशी. हे आपल्या जीवनातून वेगळे काढून ठेवले तसं नाहीये, हे आपल्याशीच संबंधित आहेत. आपण डायरेक्ट काही या काय म्हणेन लिव्ह इन मध्ये राहत नसाल, डिंग सारखं आपलं नसेल, आपले विचार वेगळे असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, पण हे कनेक्टेड तर आहे ना, थेट नसेल पण इनडायरेक्टली आपल्याशी जोडून येतं. उद्या अधिकारी झाल्यानंतर सुद्धा अनेक केसेस येतात आपल्याकडे तशा, राईट. तुझे उदाहरण सांगितलं, जाती व्यवस्था कमी होत आहे, राईट. काय वाटतं तुम्हाला, जाती व्यवस्था कमी होत आहे? नाही ज्योत्स्ना, आय विल बी अवेलेबल फॉर एव्हर. इथे ज्योत्स्ना म्हणत आहे, सर आपला कॉन्ट्रॅक्ट पण बॅच पुरता असं अजिबात नाही. मी जेव्हापासून सोशिओलॉजी शिकवतो आहे, मला वाटतं 2-4 वर्ष झालेत, 3-4 वर्ष, त्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी सुद्धा माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि मी सुद्धा त्यांच्या रेग्युलर कॉन्टॅक्ट मध्ये आहे, राईट. सो डोंट वरी, तुम्ही बॅच लावा नका लावू, ऍज अ टीचर आय एम ऑलवेज अवेलेबल, राईट. सो सांगा, काय प्रश्न विचारला रे मी मगाशी? येस, जाती व्यवस्था कमी होत आहे का वाढत आहे? माझ्या प्रश्न विचारण्याच्या रोख वरनं तुम्ही ठरवतायत की आता हो कमी होत आहे म्हणायचं की जास्त होत आहे म्हणायचं, राईट. दिसताना सर्वसामान्यपणे असं दिसते किंवा कमी होत आहे, राईट. परंतु तसं ऍक्च्युली नाही. म्हणून तर युपीएससीला प्रश्न विचारावा लागतोय ना. जाती व्यवस्था ही तंत्रज्ञानाच्या आधारे अधिकाधिक संघटित होताना दिसते आहे. उदाहरणार्थ व्हॉट्सअपवर कास्टचे असणारे ग्रुप्स आपल्या जातीय हिरोला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टेक्नॉलॉजी किंवा डिजिटलायझेशनच्या मदतीने खूप असं एक करिस्मॅटिक पर्सनॅलिटी म्हणून रंगवणे, त्याचं ग्लोरिफिकेशन करणे, टेक्नॉलॉजीच्या मदतीने पटकन इतर जातीच्या सदस्यांशी पटकन जोडल्या जाणे, हे आधी नव्हतं, आत्ता करता येतं. आताही तुमच्या ग्रुप व्हॉट्सअप जर उघडला तर काहीच्या ग्रुपमध्ये आपापल्या जातीनुसार ग्रुप्स दिसतील, राईट. टेक्नॉलॉजीच्या मदतीने होणारे वधूवर मेळावे ऑनलाईनच, इजंट इट? किंवा टेक्नॉलॉजीच्या मदतीने सोशल मीडियावर होणारे गॅदरिंग्स कास्टनुसार. त्यामुळे जाती व्यवस्था ही कमी होत नसून जात प्रामाणिकपणा हा वाढत चाललेला आहे. जातीय अस्मिता टोकाची भूमिका घेत आहेत आणि जात जाणीवांमध्ये सुद्धा वाढ होत आहे. त्याच्यामुळे तर जातीय संघर्ष पण वाढतो. युपीएससी मध्ये किंवा एमपीएससी मध्ये हा प्रश्न डेफिनेटली असणार आहे, वाढत्या जात संघर्षांवर भाष्य करा. जीएस मध्ये, जनरल स्टडीज मध्ये किंवा सोशिओलॉजी मध्ये पण येऊ शकतो. त्यामुळे हे सगळ्यांची चर्चा करणारा हा सोशिओलॉजी असा हा विषय आहे, राईट. येस. आता मी थोडंसं सिलेबस कडे येतो आणि सिलेबस जस्ट एक सिलेबस काय इट इज अवेलेबल, तुम्ही नंतरही व्यवस्थित सविस्तर पाहू शकता. पण आपण सिलेबसची चर्चा करू की नेमकं काय आहे सिलेबस हा आणि याच्यामध्ये कोणकोणते आयाम आहेत. पण पटपट पटपट आपण जाऊयात, सो डोंट वरी, फार याच्यात वेळ जाणार नाही. ओके, बघा पहिला सिलेबस मधला जो पहिला मुद्दा आहे, ऑनलाईन स्टुडंट्स मी शेअर करत आहे पीपीटी. प्रियंका थांब, घाईच झाली मुलांना. हे पण एक बदल झालाय ना लोकांमध्ये, आता असं सगळं इन्स्टंट पाहिजे, पटपट पटपट बोला. अरे थांबा, आपण सोशिओलॉजी नावाच्या एका विषयाची 500 मार्कांच्या या विषयाची तयारीची चर्चा करत आहोत. बॅच कधी असेल, किती वाजता चालू होईल, फीस किती असेल, या सगळ्या मुद्द्यांची मी चर्चा करतो थोड्या वेळाने. ओके, ऑनलाईन स्टुडंट्स मला सांगा बरं, पीपीटी दिसत आहे का सगळ्यांना?
इज इट विजिबल? येस. हा, ओके ओके, ठीक आहे. चला, ओके. सी, पहिला युनिट आहे समाजशास्त्राचा उगम कसा झाला, एक ज्ञानशाखा म्हणून, राईट. हे जे मी इथे चर्चा केलेली आहे की काय काय युरोपमध्ये परिवर्तन होत होतं आणि त्याच्यातून कसा कसा बदल झाला, तो पहिल्या युनिटमध्ये आपल्याला पाहायचं. इंटरेस्टिंग आहे, हिस्टॉरिकल प्रवास आहे की सोशोलॉजी म्हणून 1839 ला येण्यामागे काय काय घडामोडी भारतामध्ये झाल्यात. पहिला प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये याच्यावरच असणार आहे. प्रबोधनामुळे समाजशास्त्राचा उगम होण्यास कशी परिस्थिती कारणीभूत ठरली, फ्रेंच राज्यक्रांतीमुळे समाजशास्त्राचा उगम होण्यास कशी परिस्थिती कारणीभूत ठरली किंवा का कारण ठरलं, अशा पद्धतीचा पहिलाच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये याच्यावर असतो. युपीएससी मध्ये सुद्धा पहिला दुसरा प्रश्न हा याच्यावर असतो. सेकंड युनिट आपण पाहणार आहोत की समाजशास्त्र एक शास्त्र आहे, सायन्स. हे जे मी इथे चर्चा केली की कोणताही विषय शास्त्र बनण्यासाठी काही गोष्टी लागतात, तर त्या सेकंड युनिटमध्ये आपण पाहणार आहोत. इथे आपण पर्स्पेक्टिव्ह सुद्धा पाहणार आहोत, इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आहेत. आणि हा युनिट या पूर्ण पेपर मधला सर्वात जास्त महत्वाचा युनिट आहे, सेकंड युनिट. याला मी पुरेसा वेळ देतो, कंटेंट मी स्वतः देत असतो आणि समजून देण्यावर भर असतो, कारण हे समजलं पाहिजे. हे समजलं ना, सगळा पेपरच समजतो अख्खा, कारण तेच तेच परत आहे नंतर, फार वेगळं नाहीये. तिसरा जो युनिट आहे संशोधन पद्धती विश्लेषण, हा दुसऱ्या युनिट मधूनच जन्माला येतो, म्हणजे त्याचाच तो भाग आहे खरं तर. आणि थोडा तुलनेने सोपा आहे, कारण सोपे त्याच्यामध्ये मेथड्स आणि त्या सगळ्या निरीक्षण पद्धती, प्रश्न पद्धती किंवा सर्वेक्षण मेथड अशा काही भाग त्याच्यामध्ये आहे. चौथा युनिट खूप महत्वाचा आहे, समाजशास्त्रज्ञ, सोशोलॉजिस्ट. पहिल्या पेपरमध्ये आपल्याला 6 सोशोलॉजिस्ट अभ्यासायचे आहे, राईट. कार्ल मार्क्स, एम.एल. दुर्खीम, मॅक्स वेबर, पार्सन्स, मर्टन आणि हर्बर्ट मीड. 6 थिंकर्स आहेत आपल्याला पहिल्या पेपरमध्ये, राईट. म्हणजे ऑफिशियली एक्झाम किंवा ऑफिशियली सिलेबस मध्ये दिलेले 6च आहेत. बाकीच्या पुढे टॉपिक नुसार थोडे 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 थिंकर्स येतात, पण फोकस फक्त 6 थिंकर्स वरच आहे. हे खूप महत्वाचं आहे की थिंकर्स कमी आहे. सोशोलॉजी मध्ये खूप थिंकर्स आहेत. तुम्ही साधा SYBA सोशोलॉजी सिलेबस पाहिला तर याच्यापेक्षा जास्त आहे, राईट. परंतु इथे आपल्या सुदैवाने आयोगाने कमी सोशोलॉजिस्ट दिल्या, म्हणजे युपीएससीच हे सिलेबस त्यांनी मराठीत केलेलं आहे. तर मुळातच सिलेबसमध्ये सोशोलॉजिस्ट कमी आहे, त्याच्यामुळे पूर्ण सोशोलॉजीचा जो प्रवास आहे तो सोपा होऊन जातो, कारण थिंकरची संख्या खूप कमी आहे. आणि आता कार्ल मार्क्स म्हणजे खूप आहे याचं काम. कार्ल मार्क्स सगळीकडे आहे, पॉलिटिक्स मध्ये आहे, म्हणजे पॉलिटिकल सायन्स मध्ये आहे, सोशोलॉजी मध्ये आहे, सायकोलॉजी मध्ये आहे, इकॉनॉमिक्स मध्ये आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे, हिस्ट्री मध्ये आहे, लँग्वेज मध्ये पण आहे. इतकं काम आहे या माणसाचं. आपल्याला सुदैवाने फक्त 3 ते 4 टॉपिक्स आहे आणि ते एकमेकांशी कनेक्टेड. आता याच्यातले परात्मीकरण, ॲलिनेशन वगैरे खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहेत. एकटं वाटणं माणसाला, राईट. वर्ग संघर्ष, क्लास स्ट्रगल वगैरे हा इंटरेस्टिंग भाग आहे. खूप त्यांनी टेक्निकल कार्ल मार्क्स दिलेला नाही सिलेबसमध्ये, हे सुदैव आहे, सुदैवाने. आता इथून पुढचे जे युनिट आहेत ना, पहिले 4 युनिट बघा टेक्निकल आहेत. ओके, पहिले 4 युनिट हे टेक्निकल आहेत. ही 4 युनिट संपवण्यासाठीच मला जास्त वेळ लागतो, कारण ते व्यवस्थित ते फाउंडेशन आहे. ते संपले ना की 5व्या युनिट पासून 10व्या युनिट पर्यंत बरचसं सोपं आहे, फार असं डिफिकल्ट जात नाही मुलांना समजायला, राईट. 5वा युनिट हा स्ट्रॅटिफिकेशन, स्तरीकरण. मग समाजामध्ये असणारे दारिद्र्य, वंचितता, असमानता वगैरे वगैरे हा सगळा भाग याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर कार्य आणि आर्थिक जीवन 6वा युनिट. आपण जे आता रोजंदारी संदर्भात चर्चा केली त्या मजुरांसंदर्भात, म्हणजे काय, असंघटित, अनौपचारिक जे आपण म्हणतो असंघटित क्षेत्र, इन्फॉर्मल, अनऑर्गनाइज सेक्टर, हा भाग याच्यामध्ये आहे. 7वा युनिट पण इंटरेस्टिंग आहे, पॉलिटिक्स बद्दल आहे. पॉलिटिकल सिस्टीम, राज्यसंस्था कशा पद्धतीने काम करते, त्याचे काय काय आयाम आहेत, सोशोलॉजिस्ट त्याच्याबद्दलचं काय मत आहे. आता याच्यामध्ये बघा फक्त कॉन्सेप्टच आहेत आणि थिंकर्स फक्त पहिले आहेत. पहिल्या टॉपिक मध्ये 2-3 थिंकर्स आहेत आणि फक्त कॉन्सेप्टवर आहे. कॉन्सेप्टवर पण प्रश्न असतात 10-10 मार्कांना. लक्षात येते तुमच्या, म्हणजे सिलेबस मध्ये तुम्हाला 3 गोष्टी दिसतात, थिंकर्स, पर्स्पेक्टिव्ह आणि कॉन्सेप्ट. संपला सोशोलॉजीचा सिलेबस.
याच्या बाहेर सोशोलॉजी नाहीये. चौथा आपण म्हणू शकतो की ऍप्लिकेशन. हे जे आपण इथे शिकतो त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला कळलं पाहिजे ते कसं वापरायचं. 4 आहेत स्तंभ सोशोलॉजीचे, राईट. पुढचं युनिट आहे रिलिजन, धर्म. धर्मामध्ये सुद्धा समाजशास्त्रीय सिद्धांत आहेत. एक मॅक्स वेबरचा आणि एम.एल. दुर्खींचा. इंटरेस्टिंग आहे ते. आणि परत इथे पण कॉन्सेप्ट्स आहेत या संकल्पनेवर प्रश्न असतो. परत मग नातेदारी व्यवस्था म्हणजे आपले सगळे रिलेटिव्ह, आपण कसे रिलेटिव्हशी जोडलं गेलेलो आहोत. मग कुटुंब, घरदार, विवाह, मग कुटुंबाचे प्रकार, विवाहाचे प्रकार, वंशावळ, पितृसत्ताक पद्धती, मातृसत्ताक पद्धती, या कॉन्सेप्ट आहेत आणि त्याची वैशिष्ट्य आहेत. इंटरेस्टिंग आणि सोपा भाग आहे कारण आपण त्या व्यवस्थेतून येतो ना, त्यामुळे आपल्याला पटकन कळतं ते. पितृसत्ताक व्यवस्था म्हणजे आपल्याला असं अरे बापरे काहीतरी नवीनच आहे असं होत नाही. किंवा कुटुंबाचे प्रकार असं होत नाही अरे हे तुम्ही पहिल्यांदाच पाहत आहे. आपल्याला कुठेतरी ते ऐकलेलं असतं, कुठेतरी आपण कनेक्ट होतो त्या विषयाशी. आणि मग याच्यातलं शेवटचं युनिट आहे की आधुनिक समाजामध्ये होणारे बदल, राईट. आणि मग त्या बदलामध्ये शिक्षणाची भूमिका, विज्ञानाची भूमिका, तंत्रज्ञानाची भूमिका आणि खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे विकास आणि परावलंबन, राईट. डिपेंडन्सी, लोकांना जाणीवपूर्वक डिपेंडंट बनवलं जातं जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला घेता येईल. हे समजतंय तुम्हाला? किती इंटरेस्टिंग भाग आहे. का एवढे दारिद्र्य भारतामध्ये आहे, का इतक्या भारतामध्ये झोपडपट्ट्या आहेत, किंवा लेट्स से पुण्यामध्ये इतक्या झोपडपट्ट्या का आहेत, का ग्रामीण भाग इतक्या वेगाने संपत आहे भारतामधला आतापर्यंत, का असे खूप तुम्हाला असा प्रश्न पडला नाही का की खरं काय याला पटकन सॉल्व्ह करता येतो हा प्रश्न, का असा भिजत घोंगड्यासारखं ठेवलेला आहे. लॉजिक आहे की नाही. रोजगार का दिला जात नाही पटकन, काय इतकं भांडावं लागतं आणि ते मागून मागून घ्यावं लागतं. या व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे हे याच्यात उत्तर मिळते या थिअरीमध्ये की सगळा समाज जर एक एनलायटन झाला, प्रबुद्ध झाला, तर मग राजकारणी व्यक्तीला विचारणार कोण. लक्षात येते तुम्हाला. त्या लोकांना डिपेंडंट ठेवा जेणेकरून ते तुमच्याकडे परत परत येतील, तुम्हाला मत देतील, असा सांगणारा हा सिद्धांत आहे. उदाहरणार्थ या सिद्धांताने भारताबद्दल नाही सांगितलं, पण हा सिद्धांत सांगतो अमेरिका आणि आफ्रिकेबद्दल. तर आफ्रिकेवर अमेरिकेने प्रभुत्व प्राप्त केलं आणि आफ्रिकेला डिपेंडंट बनवलं जेणेकरून आफ्रिकेतून भरपूर संसाधनं अमेरिकेला वापरता येतील. बरोबर आहे. जर ग्रामीण भाग सक्षम झाला तर मग शहरामध्ये मजूर कुठून आणणार तुम्ही, तुमची इंडस्ट्री कशी चालेल. समजतंय तुम्हाला. इथला जो इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर, तो थोडी मजूर म्हणून काम करणार, तुम्हाला मजूर लागतील, रोजंदारीवर काम करणारे लोक लागतील. झोपडपट्ट्या असल्या तर त्या झोपडपट्ट्यांमधून ती डोमेस्टिक मेड घरगुती काम करणारी महिला मिळते, म्हणून झोपडपट्ट्या पाहिजेत शहरांना. हे समजतं, हे असं आहे ही व्यवस्था. त्यामुळे डिपेंडंट बनवलं जातं जाणीवपूर्वक, जेणेकरून तो डिपेंडंट व्यक्ती असेल, समूह असेल, तर त्याचे फायदे त्या विशिष्ट वर्गाला किंवा समूहाला मिळत जातात. तो हा सिद्धांत आहे. हा झाला पहिला पेपर. पहिल्या पेपरमध्ये प्रामुख्याने वेस्टर्न म्हणजे थिंकर्सच आहेत, ते सुद्धा 4थ्या युनिटमध्ये, राईट. आणि बाकीचा भाग तर बऱ्यापैकी ऍप्लिकेशन बेस असा आहे. हा झाला पहिला युनिट तुमचा, पहिला पेपर, राईट. अत्यंत महत्वाचा. दुसरा जो पेपर आहे त्याचं नावच आहे भारतीय समाज. इथे पूर्ण भारतीय समाजाचा अभ्यास आहे. मग त्याच्यामध्ये इथले जे सोशोलॉजिस्ट आहेत, भारतीय सोशोलॉजी, जसं ऑगस्ट कॉम हा याने सोशोलॉजिस्ट म्हणजे फादर ऑफ सोशोलॉजी असं म्हटलं जातं, तसं G.S. घुरिये, गोविंद सदाशिव घुरिये, मराठी माणूस हा व्यक्ती भारताच्या समाजशास्त्राचा जनक समजला जातो. आणि मुंबई विद्यापीठामध्ये सोशोलॉजी डिपार्टमेंट सुरू झालं पहिल्यांदा, तर त्या या व्यक्तीने घडून आणलं, G.S. घुरिये. मग G.S. घुरिये, M.N. श्रीनिवास, A.R. देसाई हे भारतीय समाजशास्त्रज्ञ. आणि मग यांचा पर्स्पेक्टिव्ह, त्याची चर्चा या पहिल्या सेक्शन मध्ये आहे. मग त्याचबरोबर भारतामध्ये जे ब्रिटिशांचा राजवट होती, त्या राजवटीमधून इथे काय काय बदल झाले, इथले जे पारंपरिक व्यवस्था होत्या त्या कशा बदलल्या, त्याची चर्चा आहे. दुसरं सेक्शन आहे की भारतामध्ये कसं ग्रामीण सामाजिक संरचना आहे, कृषक म्हणजे ऍग्रेरियन, शेतकरी समुदाय कसा आहे, इथे कशी जाती व्यवस्था आहे,
जाती व्यवस्थेचे सिद्धांत आहेत काही, त्याची काय वैशिष्ट्य आहेत, त्याचबरोबर भारतामध्ये असणारा आदिवासी समाज, त्याचं जॉग्राफिकल स्प्रेड कसं आहे, महाराष्ट्रामध्ये असणारा आदिवासी समाज, त्याचं विस्तार कसा आहे, त्याचबरोबर मग त्यांच्या विकासासाठीची धोरणं, राईट. त्याच्यानंतर भारतामध्ये असणारे वेगवेगळे सामाजिक वर्ग, मग त्याच्यामध्ये औद्योगिक वर्ग म्हणजे शहरी भागात जो दिसतो इंडस्ट्रियल क्लास, किंवा ग्रामीण भागामध्ये दिसून येणारा कृषक वर्ग, शेतकरी वर्ग, आणि शहरामध्येच दिसणारा परत मध्यम वर्ग, त्याची चर्चा करायची आहे. आणि परत टॉपिक आहे नातेसंबंधाची व्यवस्था. जो तुमच्या लक्षात येतोय का, यातला बराचसा भाग हा पेपर 1 मध्ये पण आहे. म्हणजे हा जो टॉपिक आहे ना, नातेदारी व्यवस्था, बघा हे कुटुंब व्यवस्था वगैरे, बघा हे इथे परत आहे. हा युनिट नातेसंबंधाची व्यवस्था बराचसा सेमच आहे ऑलमोस्ट. म्हणजे मी इथे एकदा शिकवल्यानंतर परत तिकडे फक्त एक रिव्हिजन सारखं घेत असतो, कारण सेम आहेत, कंटेंट सेम आहे आणि प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी सेमच असतात. राईट. असे बरेचसे जवळजवळ 4 ते 5 टॉपिक पेपर 1 आणि पेपर 2 ओव्हरलॅप होतात. लक्षात, म्हणजे पेपर 1 मध्ये शिकल्यानंतर पेपर 2 मध्ये परत ते शिकायची गरज राहत नाही, फक्त रिव्हिजन करावी लागते. राईट. हे झाली नातेसंबंधी व्यवस्था. धर्म आणि समाज ऑलरेडी पेपर 1 मध्ये आपण मगाशी पाहिला, तो इथे परत आहे. आणि यातला शेवटचा सेक्शन आहे सी सेक्शन, भारतीय समाजामध्ये होणारे सामाजिक परिवर्तन. आता तुम्ही फक्त सिलेबस कडे नजर टाका, फार असा डिफिकल्ट नाहीये हा, ऍप्लिकेशन बेस आहे बऱ्यापैकी. शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन, हरित क्रांती, श्रमिक वर्ग, गुलामी, स्थलांतर, आधुनिक उद्योगाची उत्क्रांती कशी झाली, शहरं कशी वाढली, कामगार वर्ग, अनौपचारिक क्षेत्र, झोपडपट्ट्या, त्यांची वंचितता. आता राजकारण आणि समाज हा पेपर 1 मध्ये ऑलरेडी हा टॉपिक आहे. सेम तो टॉपिक इथे, तेच कॉन्सेप्ट आहेत, राजकीय पक्ष, दबाव गट वगैरे वगैरे, तोच भाग इथे परत आहे. राईट. नंतर भारतामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक चळवळी, तो पण इथे आहे. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे की भारतामध्ये वाढत जाणारी लोकसंख्या, मग त्या लोकसंख्येचे कोणकोणते आयाम आहेत, त्यामध्ये असणारा सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. राईट. आणि मग भारतामध्ये आत्ताच्या वेगवेगळ्या निर्माण झालेल्या समस्या, मग त्याच्यामध्ये विस्थापन, विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजे काय, तर एखाद्या समूहाला तिथून हाकलून लावणे, तिकडून काढून टाकणे, त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. विस्थापन म्हणजे काय, तर धरण बांधायचं आहे म्हणून अनेक आदिवासी समुदायाला त्यांची गावाच्या गावं तिथून हटवण्यात आली, त्याला म्हणतात विस्थापन. तर तो भाग इथे आहे. किंवा महिलांवर होणारे हिंसाचार, जातीय संघर्ष, निरक्षरता, विषमता, हा असा तुमचा पेपर 2 चा सिलेबस आहे. सोपा आहे, इजंट इट? असं फार काही बोजळ आणि टेक्निकली डिफिकल्ट आहे असं नाही. राईट. आणि हा सिलेबस सगळीकडे उपलब्ध आहे, म्हणजे तुम्ही परत हा सिलेबस गो थ्रू करू शकता. राईट. एक सिलेबसचा साधारणतः ओव्हरव्ह्यू लक्षात आला सगळ्यांच्या, ऑनलाईन ऑफलाईन स्टुडंट्स. राईट. येस. मग एक मी इथे पीपीटी शेअर करतो आहे. जस्ट अ मिनिट, हा मी एक पीपीटी शेअर करत आहे, परत मला सांगा पीपीटी दिसत आहे का. येस, आकांक्षा शेअर करतो मी. ओके, पीपीटी दिसत आहे सगळ्यांना? इज इट विजिबल? ओके ओके. राईट. सिलेबसची चर्चा करतोय म्हणून सिलेबस कडेच येतो. हा आपण आता सिलेबस इथे पाहिलेला आहे. या सिलेबस मध्ये ना इतका भाग ओव्हरलॅप होतो बघा, पेपर 1 आणि 2 मध्ये जवळजवळ 4 ते 5 टॉपिक ओव्हरलॅप होतात. म्हणजे एकदा पेपर 1 मध्ये अभ्यासले, नंतर पेपर 2 मध्ये इतक्या ताकदीने ते अभ्यासाची गरज राहत नाही. इट्स लाईक अ रिव्हिजन. राईट. हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. सगळ्यात महत्वाचं, सोशोलॉजी हा का पॉप्युलर सब्जेक्ट आहे, त्याचं महत्वाचं कारण आहे शॉर्टेज सिलेबस. सिलेबस कमी असणं हे खूप मोठी स्ट्रेंथ आहे सोशोलॉजीची ऍज कम्पेअर टू अदर ऑप्शनल. राईट.
कारण याच्यामध्ये थिंकर्स मुळात कमी आहेत आणि रिपिटेशन खूप आहे आणि आपल्या डे टू डे लाईफशी संबंधित हा विषय आहे. हा याच्यातलं एक महत्वाचं कारण आहे. राईट. दुसरं की लेट मी टेल यू, म्हणजे हे अगदी मी सांगेल तुम्हाला की मागच्या युपीएससीच्या बॅचमध्ये इंग्लिश मिडियमची बॅच होती ती, त्या बॅचमध्ये मी वर्गात सांगितलं मुलांना की सिलेबसमध्ये मिक्स मेथोडॉलॉजी हा टॉपिक नाही, परंतु याच्यावर येत्या काळामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ते मुलांना मी शिकवलेलं आहे. त्यांच्याकडे ते पीपीटीज आहेत माझ्या, ते शिकलेत. त्या एक्झाम मध्ये, त्या वर्षीच्या एक्झाम मध्ये मिक्स मेथड्सवर प्रश्न आलेला आहे. राईट. सो हे एक को इन्सिडन्स आहे, माझे काही तिथे रिलेशन आणि प्रश्न कळतात मला वगैरे याच्यातला भाग नाही, परंतु साधारणतः इतक्या वर्षाच्या टीचिंगच्या एक्सपिरियन्स वरून एक समजतं की काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा पहिला योगायोग आहे. दुसरा योगायोग असा आहे की जीएस मध्ये मी मुलांना रेकॉर्डेड सेशन आहेत माझे, मी सांगतो याच इथल्याच पेठेमधल्या का वारजेमध्ये, मला आता आठवत नाही कोणत्या सत्रामध्ये, की साधारणतः तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न येतील. राईट. मला वाटतं मी पॉवर्टी संदर्भात बोलत होतो की इतक्या दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना असून सुद्धा अजूनही भारतामध्ये दारिद्र्य निर्मूलन झालं नाही. हे मी रेकॉर्डेड बोलतोय, रेकॉर्डेड सेशन आहेत आणि ते मी सांगत आहे की अशी अशी कारणं त्याची येऊ शकतात, असा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न आलाय तसा 2000 आत्ताच्या 23च्या एक्झाम मध्ये, 24च्या एक्झाम मध्ये मला वाटतं. येस, जीएस मध्ये असाच प्रश्न आलेला आहे. हे योगायोग आहे. राईट. कारण एक साधारणतः एक टीचर म्हणून अंदाज घेऊ शकतो की साधारणतः काय मानसिकता असेल, कसे प्रश्न विचारले जातात, एक एक जजमेंट आलेलं असतं ते. राईट. नंतर सोशॉलॉजी ऑप्शनल घेण्याचा थेट फायदा होतो जीएस मध्ये. आता तुम्ही प्रश्न बघा ना, हे जरी युपीएससीचे प्रश्न असले आणि इथे एमपीएससी करणारे विद्यार्थी बरेच असू शकतात, प्रश्नांच्या पातळीमध्ये फरक पडेल, लेवलमध्ये फरक पडेल. एमपीएससी मध्ये थोडे स्ट्रेट क्वेश्चन्स असतील, युपीएससी मध्ये थोडेसे घुमवून फिरून प्रश्न विचारले जातात. तर आता असे जीएस चे इंडियन सोसायटी सारखा कॉम्पोनंट आहे किंवा GS2 मधला सोशल जस्टिस सारखा टॉपिक आहे, याला जर तुमचं सोशोलॉजिकल बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला ते समजून घेणं सोपं जातं. इंडियन सोसायटी हा याचे 10 युनिट आहेत. हा GS1 मधला भाग आहे, सोपा भाग आहे तसा. राईट. परंतु 2024 मध्ये, 25 चालू आहे ना, 24 मध्येच, 2024 मध्ये GS1 मध्ये 60% क्वेश्चन्स हे डायरेक्ट इंडियन सोसायटीवर होते. 60%. सी द वेटेज. आणि ते वेटेज वाढत जाणार आहे किंवा तेवढं तरी राहणार आहे असं एक वाटतंय मला. 40 to 60% वेटेज हे सोशोलॉजी इंडियन सोसायटीला असेलच इथून पुढे. तर हा बेस तुमचा सोशोलॉजी जर असेल, कारण हा सिलेबस सोशोलॉजी मधलाच आहे तो इंडियन सोसायटीचा, फक्त तिथे सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह नसतं, बाकी कंटेंट तोच असतो. हा एक बेनिफिट होतो. एसे सुद्धा लिहिताना जो सोसायटीशी संबंधित असतो तिथे एक सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह असेल तर बऱ्याचशा गोष्टींची चर्चा करता येते, कारण तो एक इन्साइट तुम्हाला मिळतं की ह्या कशा गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत हे समजून घेण्यासाठी सुद्धा सोशोलॉजी तुम्हाला उपयोगी ठरतं. राईट. ओके. हा एक सोशोलॉजीचा होणारे काही महत्वाचे फायदे. येस. आता जो पुढचा भाग आहे त्या 15 मिनिटांमध्ये जी पुढची चर्चा आहे ती मी करतो. आता इथून सगळे प्रश्न मी एक एक ऍड्रेस करतो, मग टीचिंग स्ट्रॅटेजी कशी असेल ते पण. आधी मी सुरुवात करतो टीचिंग स्ट्रॅटेजी कशी असते. 2 बॅचेस असतात, एक इंग्लिश मिडियम, एक मराठी मिडियम. मराठी मिडियम मधून मराठीतून शिकवलं जातं, इंग्लिश मिडियम मधून इंग्लिशमध्ये सोशोलॉजी मी शिकवतो. राईट. दोघांचं बऱ्यापैकी कॅटेगरिकली हे वेगळे ठेवलेलं आहे. मराठी मिडियमच्या मुलांचं असं असतं की बऱ्याचदा मराठीमधून लिखाणाची सवय गेलेली असते. ती सवय येणं पण खूप गरजेचं आहे, कारण ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे. इथे तुम्हाला बरंचसं 1800 मार्कांचं लिहायचं आहे, तर हे लिखाण होणं खूप गरजेचं आहे. पहिला मुद्दा, ती सवय लागावी लागेल. तो माइंडसेट तयार झाला पाहिजे की मला वाटतं काहीतरी 7.5-8 मिनिटांमध्ये 10 मार्काचा प्रश्न तुमचा लिहून झाला पाहिजे. तर हे स्पीड येणं, ते लिखाणासाठी ब्रेन तेवढ्या स्पीडने काम करणं आणि तेवढं अभ्यासाचा वाचनाचा आवाका असणं, ही या परीक्षेची मागणी आहे, डिमांड. त्यामुळे खूप स्ट्रॅटेजिकली तुम्हाला या विषयाची तयारी करावी लागते.
लेखन कौशल्य विकसित करावं लागतं ना तुम्हाला, हे समजून घ्या. या परीक्षेमध्ये अपेक्षित काय आहे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. घुमवून फिरून बरोबर ह्या गोष्टीचा त्या गोष्टीशी संबंध जोडता आला पाहिजे. इट्स अबाउट स्किल्स अँड देन युअर नॉलेज. ऍक्च्युली लिखाणाचं कौशल्य पाहिजे, शब्द वापरता आले पाहिजेत वेगवेगळे, आणि हे प्रयत्न करून जमतं. आणि ज्ञान तर अर्थात आवश्यकच आहे, पण ज्ञान आहे पण लिहिता येत नाही, नाही चलेगा. एकदा हे चालून जाईल की ज्ञान थोडं कमी आहे पण लिहिता भारी येतं, ते चालेल. राईट. त्यामुळे परीक्षेची डिमांड काय आहे आणि त्यानुसार तुम्ही तयारी करणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा. तर मी म्हणून लिखाणावरही भर देतो पर्सनली. म्हणजे वर्गात लिहून घ्या, कीवर्ड्स लिहून घ्या, कॉन्सेप्ट लिहून घ्या. आता सिलेबस पाहून तुम्हाला असं वाटेल की खूपच सोपं आहे सगळं. सगळं सोपं नाही आहे हे पण मला लेट मी टेल यू. सोशिओलॉजी जरी शॉर्ट सिलेबस आहे, इतर ऑप्शनल पेक्षा सोपं आहे. अभ्यास करावा लागतो आणि व्यवस्थित सिरियस अभ्यास करावा लागतो, कारण सोशिओलॉजीच्या कॉन्सेप्ट इथे असतात. त्या फक्त सोशिओलॉजीच्या नाही, ते सोशल सायन्स मध्ये सुद्धा, म्हणजे तुमच्या जीएस मध्ये तुम्हाला वापरावे लागतात, पण आपल्या एव्हरीडे लाईफ मध्ये आपण ते वापरत नाही. राईट. म्हणून मग मी मुलांना सांगत असतो की एक वही करा, मागच्या वर्षीच्या मुलांनी केलेली, आणि त्या वह्यांमध्ये ते टर्म्स लिहून ठेवतात. त्या टर्म्स लिहून ठेवल्यामुळे त्यांच्याकडे ते एकत्र 30, 40, 50 जे काही शब्द असतात, ते शब्द साठा त्यांचा तयार होतो आणि ते शब्द मग ते उत्तरामध्ये वापरतात. राईट. सो ही एक इथे महत्वाची स्ट्रॅटेजी ठरते. त्याच्यानंतर लिहून, आता नोट्स कडे मी येतो. तर मराठीमध्ये सोशिओलॉजी या विषयावर एकही दर्जेदार पुस्तक उपलब्ध नाही, किंवा मी रिकमेंड करेल असं पुस्तक नाही. दिस इज रियालिटी. इंग्लिशमध्ये मी सांगू शकतो की यस, नितीन सांगवानचं इंग्लिश मिडियमचं पुस्तक आहे, वो ठीकठाक आहे, इट्स ओके. हरलॉम्बसचं पुस्तक आहे, दॅट इज गुड बुक. अँथनी गिडन्स आहे, इट्स व्हेरी गुड बुक. राईट. मराठीमध्ये दुर्दैवाने असं लिखाण झालेलं नाही. माझं लिखाणाचं काम चालू आहे, पण ते मी असं डेट सांगू शकत नाही की ते होईल, पण तो भाग मी तुम्हाला वर्गामध्ये देणार आहे. राईट. मराठीमध्ये कंटेंट हा मी स्वतः लिहून देत असतो, काही भाग पीडीएफच्या माध्यमातून शेअर करत असतो. त्यामुळे तुम्ही काहीतरी पुस्तकच विकत घेऊन आलात एबीसी मध्ये जाऊन, किंवा कोणीतरी सजेस्ट केलं म्हणून काहीतरी आपल्याला वाटतं ना, म्हणजे अँझायटी असते की काहीतरी पाहिजे, मग गेला पुस्तकच घेऊन आला 1000 रुपयाची. आता कळत नाही की कसं वाचन करू यायचं, समजतही नाही त्यातला काही भाग. त्याच्यामुळे कोणीही पुस्तकं वगैरे विकत घेण्याच्या भानगडीत पडू नका, गरज नाही. मला घ्यायची असतील तर घ्या, आवश्यकता नाही सोशिओलॉजीला, जोपर्यंत मी स्पेसिफिकली सांगत नाही की, कारण मी देतोय ना तुम्हाला, मी ऑप्शनलच्या क्लासमध्ये देतो आहे. त्यामुळे अवांतर वाचनाची गरज नाही. जे आहे ना तेच व्यवस्थित करा. खूप सारं करत बसून बऱ्याचदा हे सांगावं लागतं मुलांना सोशिओलॉजीच्या, आणि हा माझा अनुभव नाही, भारतभरातले अनेक सोशिओलॉजीचे जे टीचर्स आहेत, त्यातले काही माझे मित्र आहेत दिल्लीमधले, ते सुद्धा एक साधारणतः एक समान आमच्यात एक धागा आहे की ते सुद्धा हे म्हणतात की सोशिओलॉजीमध्ये काय वाचू नये हे जास्त सांगावं लागतं. खूप तुम्हाला नॅरो माइंडेड इथं राहावं लागतं. सिलेबस काय, कारण आपल्याला इंटरेस्ट वाढत जातो ना, छान वाटायला लागतं वाचायला, आणि मग हे पण वाचू ते पण वाचू. एक्झाम मध्ये जेवढं आहे तेवढंच खूप फोकस्ड वाचायचं, त्याचीच परत परत प्रॅक्टिस करायची, आणि टेस्ट सिरीजला अपिअर व्हायचं, आणि अशा पद्धतीने एक्झाम द्यायची. एवढंच. एनसीईआरटी वाचायचं का नाही वाचायचं आहे सोशिओलॉजीसाठी, किंवा एसएससी बोर्डाचं वाचायचं, नंतर वाचा. थोडंसं तुमचं 4 युनिट झाले, तुम्हाला एक अंडरस्टँडिंग आली की पटकन गोथ्रू करा 2-3 दिवसामध्ये एनसीईआरटी. आता पहिले वाचत बसू नका, कारण ते वाचाल तर तुम्ही कन्फ्युज व्हाल, कारण तुमचं सोशिओलॉजीचा बेस नाही. इट्स नॉट लाईक हिस्ट्री जिओग्राफी. हिस्ट्री जिओग्राफी तुम्ही शाळेपासून शिकता म्हणून कळतं, सोशिओलॉजी नाहीये तसं. त्याच्यामुळे सोशिओलॉजीचं वाचन आता करण्याची गरज नाही. राईट. हा पुढचा महत्वाचा मुद्दा. क्लासमध्ये इंटरॅक्शन वर माझा विशेष भर असतो, कारण इंटरॅक्शन मधून तुमचे ते कॉन्सेप्ट क्लिअर होतात, आणि तुम्ही जे उत्तर देता वर्गामध्ये त्याच्यावर मी दिलेला फीडबॅक हे तुम्हाला एक्झामच्या वेळेस सुद्धा आठवेल, इतकं तो अनुभव चांगला आहे माझा. राईट. अनेक विद्यार्थी टेक्निकल बॅकग्राऊंडचे दरवर्षी सोशिओलॉजीला दोन्ही बॅचेसमध्ये असतात, इंग्लिश आणि मराठी मीडियमच्या बॅचेसमध्ये. माझा व्यक्तिशः अनुभव असा आहे की अगदी कन्फ्यूज असलेला तो विद्यार्थी शेवटी उत्कृष्ट उत्तर लिहिण्याच्या स्टेज पर्यंत येतो. पण हे त्या विद्यार्थ्यांबरोबर दरवर्षीचे विद्यार्थी आहेत असे, इतके सुंदर पेपर लिहितात टेस्ट सिरीज मधले. राईट. की हे मला असं वाटतं की फक्त आता प्री क्लिअर व्हावं, मेन्सचं यांचं टेन्शनच नाहीये. त्या लेवलची ती मुलं आहेत. राईट.
तर सांगण्याचा उद्देश असा की हे करण्यामागे त्यांनी ते 4 महिने घेतलेली मेहनत आणि फोकस्ड स्ट्रॅटेजी, फोकस्ड अभ्यास हे त्याला कारणीभूत ठरतं. राईट. त्याच्यामुळे सोशिओलॉजीला सुद्धा सोशिओलॉजीच हे सांगत आहे. सोशिओलॉजीमध्ये ते तुमच्याकडून तेवढी अपेक्षा आहे की तुम्ही इंटरॅक्शन कराल, दिलेलं होमवर्क असेल तो पूर्ण कराल, असाइनमेंट्स असतील, काही आर्टिकल्स असतात ते वाचन करणं, डिबेट करणं, समजून घेणं, चर्चा करणं, हे सगळं सोशिओलॉजीची डिमांड आहे. आणि फक्त सोशिओलॉजीची नाही, डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनचीच डिमांड आहे. एसे मध्ये काय लिहिणार तुम्ही? 40 मार्कांचा एसे आहे, किती लिहायचं तुमच्या लक्षात येते? आवाका बघा. तुम्हाला ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह कळला पाहिजे तर तुम्ही लिहू शकाल. नाही तर 2 पानं लिहिल्यानंतर समजत नाही पुढे काय लिहायचं. डेप्थ वाढली पाहिजे, अंडरस्टँडिंग वाढलं पाहिजे, तर आपण त्या उत्तर लिहू शकू. राईट. येस. राम आहूजा इज नॉट रिक्वायर्ड. घ्यायचं असेल लायब्ररीमध्ये पुस्तक समोर ठेवायचं, घरच्यांना बरं वाटतं, पुस्तकं विकत घेतली तर घ्या, त्याची आवश्यकता नाहीये. चला आता मी तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे येतो, मग क्लास कसं असेल वगैरे हे पण मी सांगतो. येस बरोबर आहे. प्रथम सोशल स्टडी. ओके, हे सुरुवातीची उत्तर मला वाटतं तुम्ही दिलेली आहेत. येस, ऑल क्लिअर, गुड. ओके, डेफिनेशन चेंज झाली आहे डावरीची, गुड. पण डेथ कमी होत नाही हा माझा प्रश्न आहे बाळा. सर आम्ही पाहत आहोत हुंडाबळीच्या केसेस. इट्स ट्रू. येस रोहिणी, इट्स व्हेरी हॉरिबल. ओके, या बस्ता चित्रपट वगैरे आपण पाहिलं. सेल्फ एक्सपिरियन्स इज सोशिओलॉजी. सेल्फ एक्सपिरियन्स हा चालेल ज्योत्स्ना, ते सोपं होतं आपल्याला समजायला त्याच्यामुळे. राईट. हॅरेसमेंट वगैरे. राईट. ऑनलाईन बॅचचे लेक्चर असेच घेणार का? येस राधिका. आपले जी बॅच असते ती ऑनलाईन ऑफलाईन पॅरलली असते. म्हणजे जसं आता इथे ऑफलाईन चालू आहे त्यावेळेला ऑनलाईन काही मुलं असतात जे मुंबईमध्ये असतात किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून असतात, ते येऊ शकत नाही पुण्यामध्ये, ते ऑनलाईन बॅच जॉईन करतात. मी शक्यतो हा पर्सनल माझं एक इन्सिस्टन्स असतं, आग्रह असतो की तुम्ही ऑफलाईन बॅच करावी, कारण त्या माहोलमध्ये येता तुम्ही. तो फरक पडतो ना, माहोल का फरक गिरताय. तर शक्यतो ऑनलाईन मुलं नसावीत, ऑफलाईन यावं. हे कोरोनामध्ये सुरू झालंय सगळं ऑनलाईन वगैरे, नाही तर आधी ऑफलाईनच असायची. मुलं असे भरलेला असायचा क्लास, गर्दी असायची, मुलं यायची, तिथे वेगळं होतं. राईट. ऑनलाईन आल्यामुळे काय होतं, आता तो मुलगा घरीच आहे, त्याचे वेगळे फायदे आहेत. अर्थात काही मुलांची परिस्थिती नसते, काहींना शक्य नसतं आपलं गाव सोडून जाणं, त्या मुलांनी ऑनलाईन क्लास करावा. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही शक्यतो पुण्यामध्ये इथे ऑफलाईन या, कारण काय होतं इथे आपण पाहतो ऍस्पिरंट्स असतात, आजूबाजूचे सिनियर्स असतात, त्यांच्याकडून गायडन्स मिळतं. फेस टू फेस इंटरॅक्शन मध्ये थोडा फरक पडतो, पण ऑनलाईन सुद्धा क्लासेस अवेलेबल असतात. सो डोंट वरी. मला वाटतं त्याचं येस, त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा असतात, त्या ऍपवर असतात, आणि ते तुम्ही नंतर सुद्धा, काही मुलं जॉब करणारी असतात तर त्या मुलांसाठी ते सेशन्स नंतर सुद्धा ते त्या रेकॉर्डेड सेशनचा लाभ घेऊ शकतात. राधिका, इज इट क्लिअर? येस. आणि ज्योत्स्ना, तू काही विचारत आहेस का इथे? मला वाटतं बोल बरं, बोलून बघ काही विचारून. तुझा आवाज येतो का नाही, आय एम डाऊटफुल. येस. लाईव्ह बॅच अशी सोय लाईव्ह होईल. येस, इथे ओके, चाणक्यच्याच व्यक्तीने उत्तर दिलंय. लाईव्ह होईल आणि रेकॉर्डेड सेशन पण असतात ऍपवर. ओके राधिका, क्लिअर? येस. इंग्लिश मधून असेल का अभिषेक? येस, इंग्लिश बॅच विल बी सेपरेट. राईट. आणि मराठी मीडियमची बॅच वेगळी असेल, कारण ते पूर्ण इंग्लिश ऐकावं लागतं, कारण इंग्लिशमध्ये पेपर देत आहेत. आणि मराठी मीडियमच्या मुलांनी पूर्ण मराठी ऐकणं गरजेचं आहे. ते 4 महिने मराठी कानावर पडलं पाहिजेत, पेपर मराठीतून द्यायचा आहे. तर हे कॅटेगरिकली मी बायलिंग्वल घेतच नाही. फीस काय आहे तेजस? तू जे ऍडमिशन सेक्शन आहे त्यामध्ये इन्क्वायरी कर. येस, होम जॉब. अच्छा, ते मगाशीच अंजली तू उदाहरण देत असावी बहुतेक. ओके. पुनर्जागरण बरोबर आहे, सावकारी वगैरे. ओके. येस, प्रज्वल. ठीक आहे. 8 टेस्ट घेतल्यात मी, कारण रायटिंग आहे, ही एक्झामच रायटिंगची आहे. राईट. मी आता टेस्ट सिरीज लॉन्च करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे, म्हणजे ते आता उद्या ठरेल त्याचा निर्णय. तर सोशिओलॉजीच्या मुलांसाठी किंवा इतर ऑप्शनलसाठी टेस्ट सिरीज ही लिखाणाचीच परीक्षा आहे, म्हणून जास्तीत जास्त भर लिखाणावर असला पाहिजे. तर असं नाही की बाबा पहिले 2-3 टेस्ट दिल्या तर नंतर मग आता होत नाहीये, जमत नाहीये, अभ्यासालाच वेळ मिळत नाहीये, घरी काहीतरी प्रश्न आहे. नाही, 4 महिने 3 महिने
फुल डेडिकेशन पाहिजे अँड यू विल सी द ट्रान्सफॉर्मेशन. तुम्हाला तो ॲश्युरन्स मिळतो की यस 500 मार्काची तयारी आपली बऱ्यापैकी झाली आहे, आता मी पूर्व परीक्षेची तयारी करू शकतो. हे ॲश्युरन्स येणं गरजेचं आहे. ते माझ्याकडून क्लासमध्ये मिळेल, पण तुमच्याकडून ते डेडिकेशन पाहिजे. मागं लागलं पाहिजे मास्तरच्या, की मला समजून सांगा, समजून सांगा, समजून सांगा. आमची जिम्मेदारी आहे ते देणं तुम्हाला. हा, ज्योत्स्नाचा प्रश्न महत्वाचा आहे की 25चा आता सप्टेंबरचा अटेम्प्ट देता येईल का? देता येईल बरं का ज्योत्स्ना, कारण बॅच आता चालू होत आहे. एप्रिल, मे, जून मध्ये जर तुमचा अगदी ज्यांना 25चा अटेम्प्ट द्यायचा आहे त्यांनी थोडंसं क्लासवरचा भर कमी करून प्रीकडे तो भर न्यावा. कारण तुमच्या बघा पेपर जो मी सांगितलं ना मगाशी ABC सेक्शन पेपर 2 मधला, म्हणजे त्यावेळेला पेपर 2 चालू असेल आणि त्या पेपर 2 मधला सेक्शन C चालू असेल जून महिन्यामध्ये. C सेक्शन हा सगळ्यात सोपा सेक्शन आहे. बऱ्याचदा मुलांना मी सांगतो की स्किप करा आणि प्री झाल्यानंतर करा. तो शिकून घ्या पण अभ्यास करू नका, कारण खूपच सोपा आहे हा C सेक्शन पेपर 2 मधलं सांगतोय मी. तुम्ही बघा सिलेबस मध्ये हा सोपा आहे. तर तुम्ही आता असं पण करू शकता की जून महिन्यापासून जसं जसं वेळ मिळेल तसा क्लास करा किंवा पूर्ण फोकस प्रीकडे ठेवा. जून ऑनवर्ड्स, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर एंडला परीक्षा आहे. 4 महिने मोर दॅन इनफ, प्रीसाठी भरपूर झाले. हे करत असताना जून आणि जुलैमध्ये तुम्ही थोडीशी रिव्हिजनही करू शकता सोशलॉजीची. हळूहळू 2 तास वरच्या वर 2 तास रिव्हिजन इज मोर दॅन इनफ. आणि मग पूर्ण फोकस सोशलॉजी कडून तुम्ही प्रीवर न्यायचा. बरोबर तुम्हाला प्री सप्टेंबरची मिळते. ती क्लिअर झाल्यानंतर सोशलॉजीचं बर्डनच राहत नाही, कारण रिव्हिजन करायची ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि सोशलॉजी झालेला असतो बऱ्यापैकी, नोट्स तयार असतात, टेस्ट दिलेल्या असतात, हा कॉन्फिडन्स असतो. आणि जे नंतर साधारणतः 2-1 महिन्याचा ब्रेक मिळतो मध्ये, तर त्या ब्रेकमध्ये मग 15 दिवसात सोशलॉजी रिवाइज करून होतो, सहज होतो. आणि हे जे तुमचं राहिलेलं आहे त्याला 2 दिवस, हे सोपा भाग आहे. आणि उरलेले 1.5 महिना GS रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज त्यावेळेची जी असेल ती लावायची, मेन्सला अपिअर व्हायचं, दॅट्स ऑल. असं तर प्रवास आहे. ज्योत्स्ना क्लिअर? इट्स अप टू यू. येस, इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. इंग्लिश मधली प्रोवर्बच आहे. खूप तुम्हाला फोकस्ड राहावं लागतं. नॅरो माइंडेड म्हणजे फोकस्ड, इकडे तिकडे जायचं नाहीये. मग हे पण वाचतोय ते पण वाचतोय. आपल्याला सोशलॉजिस्ट बनायचं नाही, ते मी आहे. आपल्याला 500 मार्क्स पैकी जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील हे बघायचं आहे. साधारणतः वेगळं द्यायचं नाहीये. बॅच चालू असताना तिथलं तिथं सोशलॉजी झाला पाहिजे असा प्रयत्न करायचा. माझा आग्रह तो असतो 70% सोशलॉजी मिनिमम बॅचच्या वेळेस. आणि होतोय हे, मी काही उगाच प्रेरणादायी काहीतरी मोटिवेशनल स्पीकर असं नाहीये. मी पाहतोय दरवर्षी मुलं करतात. मी तुम्हाला आता पेपर आणलेले नाहीत, एक्सलंट पेपर लिहिले आहेत मुलांनी, एक्सलंट. आत्ता बॅच संपली, शेवटचे पेपर त्यांचे मी घेतलेत, एक्सलंट पेपर्स. तर हा माझा अनुभव आहे. मला माहिती आहे तो विद्यार्थी पहिल्या लेक्चरला कन्फ्युज होता, 7-8 दिवस कन्फ्युजन मध्ये असणारा तो विद्यार्थी एक्सलंट पेपर. आणि इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, म्हणजे सोशल सायन्स सोशलॉजी बॅकग्राऊंड नसणारी ही मुलं आहेत जे बेस्ट पेपर लिहितात. सांगण्याचा उद्देश असा की 4 महिन्यातच आपण सोशलॉजी, 3.5-4 महिन्यातच सोशलॉजी माझा वर्गातच तयार होईल. माझ्या बरोबर तुम्ही चालायचं, तुम्ही मागे पडायचं नाही. मी 2 तास जे शिकवणार ते घरी जाऊन रिवाइज करणं, लिहून काढणं, डायग्राम काढणं, ग्रुप बनवणं, त्या ग्रुपमध्ये चर्चा करणं चहा पिता पिता, हे सगळं झालं पाहिजे सोशलॉजीसाठी. तुमचं सोशलॉजी बॅच संपेपर्यंत 70-75% तयार होतोच, राईट? Abhishek, it's up to you. English or Marathi, which is best for answer writing, it's up to you. If you are able to write in English also, absolutely you are welcome for English batch. If you are good in Marathi, तर तू मराठीचा विचार करू शकतो. हा निर्णय खूप व्यक्तिगत असतो. नाही शिल्पा, नाही कव्हर होत सोशलॉजी. सेल्फ स्टडी करून मुलं नंतर बॅच लावणारी मुलं सुद्धा असतात. इट्स ओके ज्योत्स्ना, ऑफलाईन नाही आलं तर ऑनलाईन करायचं आणि कधीतरी या 2-3 महिन्यामध्ये एकदा येऊन भेटायचं टीचरला. यायचं पुण्यामध्ये, त्या 1-2 दिवस वेळ काढून शिक्षकाला भेटायचं, तुमचे क्वेरीज विचारायचे, तुम्ही लिहिलेले नोट्स दाखवायचे, प्रश्न उत्तर कसे लिहिलेले आहेत ते दाखवायचे, पर्सनल गायडन्स घ्यायचा. तर ते थोडंसं वेळ काढून बॅच मध्ये 2-3दा तरी येऊन जायचं. बोली भाषा आहे काय देता काही फायदा होतो का? होतो ना अभिषेक, तुला मराठीत लिहिता येतं का हे तू बघ.
तुला जर वाटतंय की आपण लिहू शकतो मराठीत, एक्सप्लेन करू शकतो, सो मराठी करू शकतो तू. प्रश्न खूप आहेत रे तुमचे. सर माझं सोशिओलॉजीची आधी काही माहिती नाही, टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, तर मी घ्यावं का सोशल? ऍब्सोल्युटली धनश्री, घेऊ शकते तो. सी मी बेस तयार करून घेतो सोशिओलॉजीचा. दरवर्षी मुलं मीन्स 90% स्टुडंट सोशिओलॉजीला इंग्लिश मिडियमची बॅच युजली युपीएससीची असतात त्याच्यामध्ये, आणि मराठीचे युजली मराठी मिडियमचे एमपीएससी वाले असतात. तर दोन्ही बॅचमध्ये माझा अनुभव असा आहे की 90% स्टुडंट्स हे टेक्निकल बॅकग्राऊंडचे असतात. मी जे बोललो ना, डॉक्टर्स, इंजिनियर्स, फार्मा स्टुडंट्स, लॉ चे स्टुडंट्स, कॉमर्सचे स्टुडंट्स, आणि मग 10% सोशल सायन्स, मग त्यातला एखादा सोशिओलॉजीचा पण असतो. असे विद्यार्थ्यांचं जनरली कॉम्पोजिशन असतं. सो डोंट वरी, ते टेक्निकॅलिटी वगैरे सगळं वर्गात होतं तयार. टायमिंग काय असेल हा प्रश्न एक महत्वाचा आहे. टायमिंग मॉर्निंग स्लॉट असतात. युजली 8 ते 10 एक बॅच आणि 11 ते 1 दुसरी बॅच. 8 ते 10 युजली मी इंग्लिश मिडियमची घेत असतो आणि 11 ते 1 मराठी मिडियमची, असे या बॅचच्या वेळा आहेत. थोडंफार 15-20 मिनिटं फरक पडू शकतो, पण ज्या वेळेला दिलेलं जी वेळ आहे त्याच वेळेला ती बॅच सुरू होते. साधारणतः 4 दिवस 5 दिवस बॅच असतेच. 6 म्हणजे 6वा दिवस आणि 7वा दिवस मी सुरुवातीला घेत नाही, नंतर 6वा दिवस पण मी घेतो. म्हणजे 2 दिवस सुट्ट्या असतात, 5 दिवस आपली बॅच आठवड्यातून चालते. 4 ते 5 दिवस, आणि नंतर मात्र 6वा दिवस पण मी घेतो. कारण त्या बॅच मध्ये तुमचा 6 दिवस अभ्यास होतोय. मग गेटिंग माय पॉइंट? रोजच्या रोज ते 2 तास रोजच्या रोज अभ्यास असं ते असतं. येस, ओके, चलो, थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट. भेटूयात आपण लवकरच. बाय बाय.